12 जे वंश होते, आज देखील इस्रायलमध्ये तेच 12 वंश आहे, ते कुठे 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 राहणार हे चिठ्ठ्याने कळलं. आणखीन मी उदाहरण दिले होते. मग नवीन करारामध्ये मी एक आणखीन उदाहरण दिलं. कोणाला आठवतं चिठ्ठ्या टाकून काय झालं होतं? शिष्याची निवड, 12व्या शिष्याची ना. जसं 12 वंश होते तसं शिष्य देखील 11च राहिले होते. आता कोणता शिष्य राहिला होता? 12वा शिष्य. आणि 12व्या शिष्याचं नाव काय निघालं? मत्थया. आणि मत्थयाला देखील काय केलेलं आहे? चिठ्ठी टाकून निवडण्यात आलेलं आहे. मग आपण म्हणू की अहो ते लॉटरी सिस्टम, चिठ्ठी सिस्टम काय देवाला ते काय शोभतं का? जुन्या करारा पण दिसतं, नवीन करारामध्ये पण दिसतं. परंतु मी त्यावेळेस तुम्हाला शिकवलं होतं की पेंटिकॉस्टच्या नंतर, कारण की ह्याचा पुढचा रविवार आहे पेंटिकॉस्ट संडे 8 तारखेचा. तर पेंटिकॉस्ट संडेच्या नंतर परत चिठ्ठ्या टाकण्याची वेळ पवित्र शास्त्रामध्ये कुठेच दिसत नाही. मग चिठ्ठ्या टाकणे अयोग्य होता का? निश्चितच अयोग्य यासाठी नव्हतं की चिठ्ठ्या अनेक लोक टाकत होते, परंतु पवित्र शास्त्रामध्ये जिथे जिथे ह्याच्या चिठ्ठ्या टाकलेल्या आहे त्या चिठ्ठ्याच्या अगोदर त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी काय केली? त्यांनी काय केली? प्रार्थना केली. आणि प्रार्थना करून त्यांनी चिठ्ठी उचलली किंवा तो दगड उचलला. आणि त्यामुळे देवाने त्यांना योग्य असं जे काय डिसिजन आहे ते कळवलं. आणि त्यामुळे एक संदेश जो मी या मालिकेचा सुरू केलेला आहे की तुम्हाला आणि मला निश्चितच जर पुढे चालायचं आहे आणि काही गोष्टी घेऊन जर आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे तर निर्णय घ्यावे लागतात. प्रेज द लॉर्ड. आणि निर्णय हे फार महत्वाचे आपल्या जीवनामध्ये, कारण की एक चुकीचा निर्णय, एक गलत निर्णय, डिसिजन मनुष्याचं आयुष्य स्पॉइल करतो. आपलं एक चुकीचा निर्णय आपलं आयुष्य बर्बाद करतो आणि योग्य निर्णय जे आहे ते आम्हाला आशीर्वादित करतात. आणि आम्हाला भविष्य माहित नाही. कोणाकोणाला भविष्य माहित आहे? नाही, ते कोणी पण भविष्य वक्ता नाहीये, कोणी पण प्रॉफिट नाही की त्याला भविष्य माहित आहे. परंतु जर आम्हाला भविष्य माहित नाही तर भविष्य माहित असणारं एकच आहे, त्याचं नाव देव आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला माहित आहे की ह्याच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा डिसिजन घेतला तर भविष्य उज्ज्वल होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी चिठ्ठ्या हा सुरुवात मी केलेली होती. पहिला संदेश होता विजनरी आहे, हा विषय मी घेऊन चालला. 5वा संदेश आहे विजनरी आहे. दुसऱ्या विषयामध्ये आपण बघितलेलं आहे की नव्या करारामध्ये पेत्र आणि कर्नेल याची स्टोरी आपण बघितली होती की है ना. बरोबर आठवतं का? पेत्र आणि कर्नेल की एक ताटवरून उतरून येतं आणि पेत्राला तो म्हणतो की त्या ताटामध्ये विविध प्राणी त्या तू मारून खा. दिवसाच्या समय त्याला त्याचे नेत्र उघडलेले, एका बाजूला कर्नेलचे नेत्र उघडलेले होते, दुसऱ्या बाजूला पेत्राचे नेत्र उघडले होते. कर्नेल हा इटालियन होता परंतु पेत्र हा यहुदी होता. आणि त्यानंतर मग परमेश्वराने परत एक वार त्याला सांगितलं की पेत्रा, आता तू या कर्नेल व त्याच्या बरोबर जमलेल्या समूहासाठी तू प्रार्थना कर. जेव्हा पेत्राने प्रार्थना केली तेव्हा त्याला असं दिसलं की जेवढे पण यहुदीतर लोक होते, ज्याला जेंटाईल म्हणतो आपण, यहुदीतर लोक म्हणजे यहुदीला सोडून इतर जे धर्मी होते त्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरून आला. प्रेज द लॉर्ड. आणि पेत्राला आश्चर्य वाटलं की आजपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की देव हा अब्राहमाचाच देव आहे, परंतु आता आम्हाला कळालं की हा देव अब्राहमाच्या नव्हे तर जगातल्या सर्व निर्मिती जी परमेश्वराची त्या सर्वांचा तो देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे तिथे नेत्र उघडल्यामुळे पवित्र आत्म्याच्या आगमनाच्या मुळे एक फार मोठा निर्णय जगाचा जगात संदर्भातला आपल्या समोर इतिहासासमोर आलेला आहे की आमच्यासाठी, जे आम्ही जेंटाईल होतो, आमच्यासाठी देवाने तारणाचा मार्ग खुला केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे का घडलं? कारण की कर्नेलला पण दर्शन मिळालं, त्याची विजनरी आहे त्याची ओपन झाली आणि पेत्राला पण झाली. हा दुसरा संदेश होता. तिसऱ्या संदेशामध्ये आपण आत्मिक रडार ह्याच्याकडे बघितलं होतं. मागच्या रविवारी मी संदेश दिला होता इंडो पाक वॉरच्या संदर्भात मी बोलत असताना की काही लोकांना जसं ते रेडॉरच्या प्रमाणे दिसतं. आणि एक असाच संदेश होता ज्याच्याबद्दल आपल्याला असं दिसतं की राजा म्हणतो की अरे की आम्ही जे पण काही चाल करून जातो, जे पण इस्रायल लोकांवर चाल करून जातो हे पहिलंच कळून जातं. आहे का लक्षात? कोण होता तो संदेष्टा? सांगा बरं, कोण होता संदेष्टा? प्रेज लॉर्ड. जर टाळ्या वाजवा, काही लोकांना अद्याप देखील लक्षात आहे.
म्हणजे त्यांचे नुसते नेत्रच उघडले नाही तर कान देखील उघडलेले प्रभूने. प्रेज द लॉर्ड. यस, अलीशाचे नेत्र पहिलेच सगळं बघून घ्यायचे की हा आमचा शत्रू राज्य जो आहे मोवाबी आहे तो कशा प्रकारे कार्य करतो, आणि त्यामुळे काय घडतं, त्यामुळे शत्रू जे इस्रायली आहेत त्यांना आम्हाला निश्चितच अटॅक करून संपवता येत नाही. प्रियांनो, यस, आमच्या शत्रूसाठी निश्चितच हा धोकेदायक बाब ही आहे की आम्हाला प्रत्येक गोष्ट अगोदर देव सांगतो. प्रेज द लॉर्ड. पण कोणाला सांगतो हा प्रश्न जर विचारला तर ते त्याच्या सानिध्यात चालतात. त्यांना एक लक्षात ठेवा, सानिध्यात चालतात. आणि मग ते नेत्र उघडतात कधी, हा जर प्रश्न विचारला तर मी एक आणखीन चौथा संदेश दिला होता की प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा बाप्तिस्म्यासाठी पाण्यामध्ये बुडवलेले आहे, बाप्तिस्मा करणारे योहान, तेव्हा काय झालं, जसाच तो पाण्यावरून वर आलेला आहे, आकाश उघडलेला आहे आणि पवित्र आत्मा कबुतरा समान त्याच्यावर उतरून आलेला आहे आणि आकाशातून एक वाणी झालेली आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. यस प्रियांनो, आता या वेळेस काय झालेलं आहे की येशूचा बाप्तिस्माच्या नंतर जो पवित्र आत्मा त्याच्यावर आलेला आहे, त्यानंतर येशूचं जीवन जे आहे ते आता मानवानंतर देवीय मानव म्हणून बदललेलं आम्हाला दिसतं. प्रेज द लॉर्ड. तिथपर्यंत त्याचा कोणतेही चमत्कार आणि कोणत्याही गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये जन्माच्या बद्दल आणि त्या 12 वर्षाच्या येशूच्या नंतर आल्याच नाही. परंतु पवित्र आत्मा उतरल्यानंतर त्यांनी कार्यास आरंभ केलेला. प्रियांनो, आपण देखील इथे बसलेले बहुतांशी लोक बाप्तिस्मा प्राप्त करणारे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. जो बाप्तिस्माच्या समय पवित्र आत्मा येशूवर उतरला, तोच आत्मा तुमच्या आणि माझ्यावर उतरतो. प्रेज द लॉर्ड. कारण की आपण बाप्तिस्मा कोणाच्या नावाने देतो? देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देतो. त्यानंतर येशू आता सैतानाचे प्लॅन बघू शकत होता. येशू आता मनातले विचार ओळखू शकत होता. येशू आता सर्व लोकांच्या भविष्याबद्दल नुसतं सांगू शकत नव्हता, तर देवाची वाणी देखील तो ऐकत होता की मला काय काम करायचं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यावरून आम्हाला असं करून येतं की पवित्र आत्मा आल्यानंतर आपलं जीवन बदलतं. पवित्र आत्मा आल्यानंतर जेव्हा आपण आपल्या जीवनाचा प्रमुख किंवा लीडर आपण पवित्र आत्म्याला करतो, तर आपलं जीवन बदलून जातं. आपण सर्वसामान्य लोकांसारखे बघणारे पण नाही आणि ऐकणारे पण नसतो. जग लोक काय काय वाईट वाईट बोलतात, आपल्या कानामध्ये पडतं, परंतु आपण एक कानातून ऐकतो दुसऱ्या कानातून काढतो. इथपर्यंत जाऊ देत नाही. अरे मेरे दिल को है ना तेरी बात बहुत छू गई. अरे क्या दिल को छू गई, तेरे दिल में यीशु है तेरे. प्रेज द लॉर्ड. यीशु की बात नहीं छूती उसको, दूसरों की बात बहुत छू जाती है उनके मन को. अरे ते छूने की बातें छोड़ दो. येशूला त्या स्त्रीने स्पर्श केला आणि ती बरी झाली. काय होतं त्या स्त्रीचं नाव? रक्तस्रावी स्त्री. प्रेज द लॉर्ड. यस, येशूला शिवा, येशूला स्पर्श करा, बघा तुमचं माझं जीवन बदलून जाणार आहे. आता तुम्ही सगळं म्हणजे पाळक साहेब, अरे आपने तो बातें बताई. पेत्राच्या बद्दल सांगितलं, तुम्ही इटाली अधिपतीच्या बद्दल सांगितलं, तुम्ही अलिशाच्या बद्दल सांगितलं, तुम्ही येशूच्या बद्दल सांगितलं. आम्ही कुठे कोणत्याच कॅटेगरीमध्ये मोडत नाही. आम्ही तर काय सर्वसामान्य लोक आहे. ते मोठे मोठे लोक होते म्हणून त्यांना पवित्र आत्म्याने स्पर्श केलं आणि मोठे मोठे काम केले. मग आमच्यासारख्या सामान्य लोकांचं काय? हो प्रियांनो, लक्षात ठेवा, जो पवित्र आत्मा येशू, पेत्र, अलिशावर उतरत होता, तोच पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यावर उतरत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो तुमच्यावर माझ्यावर स्थिरावलेला आहे. आणि तोच पवित्र आत्मा जो येशूच्या द्वारे कार्य करून घेत आहे, तोच आत्मा या दिवसामध्ये प्रत्येकाच्या द्वारे कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटच्या काळामध्ये मानव मात्रावर आत्म्याचा वर्षाव करेन, आमोस सांगतो. प्रेज द लॉर्ड. आणि वृद्धात स्वप्न पडतील, तरुण मुलं आणि मुली काय देतील? संदेश देतील, स्वप्न बघतील आणि निश्चितच वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत त्याला प्राप्त होतील. हे प्रत्येकासाठी लिहिलेलं आहे. परंतु आजच्या संदेशाच्या द्वारे जो 5वा संदेश आहे, त्याद्वारे जेव्हा आपण एक व्यक्तीला बघत आहोत आणि त्याच्याबरोबर एक गाढव देखील बघत आहोत, हे काही आता देवाचे लोक नव्हते. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना वाटतं की गाढव हा सेवक असतो? नाही, सेवक गाढव असू शकतो, परंतु गाढव सेवक नसतो. आणि हा गाढव आहे
आणि त्याच्याबरोबर एक आणखीन संदेष्टा उभा आहे, ज्याचा बलाम आहे. तो दुसऱ्या देवत्याचं सेवा करणारा होता. तो परमेश्वराला न ओळखणारा व्यक्ती होता. आता गाढव पण परमेश्वराची सेवा करणारा महान व्यक्ती नाहीये, आणि हा बलाक पण काही, बलाम देखील काही देवाची महान सेवा करणारा सेवक नाही. तरी देखील पवित्र आत्म्याने त्याचे कसे नेत्र उघडले. प्रेज द लॉर्ड. बघा, आता त्याने काही बाप्तिस्मा घेतला नव्हता, गाढवाने काही बाप्तिस्मा घेतला नव्हता, गाढव काही प्रभूची सेवा करत नव्हता, हा देखील प्रभूच्या सेवकाच्या विरोधात कार्य करणारा होता. तरी देखील देवाने त्यांचे जर नेत्र उघडले तर तुमचे आणि आमचे नेत्र का उघडणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तयार आहे सगळेजण? संडे स्कूलचे लेकरं लक्ष देऊन ऐका, कारण की ही स्टोरी आहे. जसं संडे स्कूलमध्ये ही स्टोरी कदाचित किंवा आपण लोकांनी देखील अनेकांनी ती स्टोरी ऐकली असेल, परंतु आज नव्याने आपण त्या स्टोरीच्या द्वारे आय ओपनर, किंवा आपण म्हणूया की निश्चितच आपले विजनरी आहे देव उघडणारा आहे, हा माझा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. हा संदेश 2 टप्प्यामध्ये मी आज घेणार आहे. आज आपण गाढवा आणि बलामापर्यंत मर्यादित राहणार आहोत, आणि पुढच्या प्रभुवचनाच्या वेदीपाशी येत असताना वेदीच्या जवळ काय घडतं ते आपण बघणार आहोत. तेव्हा आपण बलामच आपल्या बरोबर राहणार आहे. आणि यासाठी आपण सर्वजण जाऊया या गोष्टीकडे, आणि या गोष्टीमध्ये काय अद्भुत गोष्टी घडल्या याकडे आपण जाऊया. गणना, पवित्र शास्त्र उघडूया. गणना याच्या 22वा अध्याय, 23वा अध्याय, 24वा अध्याय, 3 अध्यायामध्ये लागोपाठ ही फार मोठी अद्भुत गोष्ट आहे, जी इतिहासामध्ये जशी नोंद आहे. हा, लक्षात ठेवा, ही स्टोरी नाही आहे. ही स्टोरी नाहीये तर पवित्र शास्त्रामध्येच नव्हे तर त्या काळातला जो इतिहास आहे त्यामध्ये देखील त्याची नोंद आहे. त्याबद्दल देखील मी आपल्याला सांगणार आहे. तुम्ही म्हणता, पाळक साहेब एवढ्या खोलामध्ये का जातात? मी परत एक वार सांगत आहे की माझे पुस्तक जे आहे, माझे येणारे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ज्याच्याचं नाव आहे की कनान ते सियोन, कॅनन टू झायन, ह्याच्याकडे हा प्रवास जो आहे त्याच्या पुस्तकाचा हा एक चॅप्टर आहे. त्यामुळे या थोड्या गोष्टी खोलवर आहे, परंतु मी तितक्या खोलमध्ये तुम्हाला घेऊन जाणार नाही. 22वा अध्यायामध्ये बालाक बलामाला बोलवतो, ही स्टोरीचा सुरुवात आहे. आता सर्वात पहिले आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की आता जवळपास 38 वर्ष इस्रायली लोक कोणाच्या गुलामीमधून पुढे निघालेले आहे? मिस्री लोकांच्या 420 वर्षाच्या गुलामीनंतर त्यांनी 38 वर्षाचा प्रवास केला. टोटल प्रवास किती केला होता त्याने सांगा? त्यांचा प्रवास किती वर्ष होता? किती वर्ष होता? 40. आता किती वर्ष राहिले होते? शेवटले 2 वर्ष राहिले. म्हणजे ते आता कनानच्या बाउंड्रीवर पोहोचलेले आहे. त्या समयची ही स्टोरी आहे, आणि ती ही जी स्टोरी आहे किंवा ही सत्य कथा आहे जी पवित्र शास्त्रामध्ये 3-4 अध्यायामध्ये नोंद केलेली आहे. त्यामध्ये एक खूप अद्भुत गोष्ट आहे जे तुम्हाला आणि मला शिकून जाते की पवित्र आत्मा कशा प्रकारे अद्भुतरित्या कार्य नुसतं मनुष्यात्वर नव्हे तर प्राण्यांच्या जीवनामध्ये देखील करू शकतो. आणि त्यामध्ये आपण बघतो की आता मोशेच्या नेतृत्वाखाली हे सर्व लोक जे आहे ते आता येऊन पोहोचलेले आहे यार्देनाच्या पूर्वेकडे. त्यांनी तळ दिला. पहिलंच वचन, 22वा अध्याय, पहिलं वचन. हा, पवित्र शास्त्र तुम्ही समोर ठेवा. पूर्ण मी ते तुम्हाला घेणार नाही, पण वचन तुम्हाला मी निश्चित पॉइंट आउट करल, त्याच्याकडे तुम्ही हायलाइट करा. कुठे पोहोचलेले आहे ते? यरिहोच्या पाशी, यार्देनाच्या पूर्व, मवाजाच्या मैदानामध्ये. या जवळजवळ 6-7 लाख लोकांनी आता ठिय्या दिलेला, तळ दिलेला आहे. आणि इथे ते जवळपास आता 1 वर्ष राहणार होते. किती वर्ष? 38 वर्षापैकी 38वा वर्ष म्हणजे 39 वर्षापर्यंत तिथे राहणार होते. आता ते तिथे पोहोचलेले आहे. आणि तिथे पोहोचलेले असताना काय झालेलं आहे? शेजारचे राष्ट्र घाबरलेले. आपल्याला माहिती आहे की जसं बांगलादेशमधून काही लोक भारतात येतात किंवा इतर राष्ट्रातून मायग्रेट होऊन जेव्हा लोक भारतात घुसतात, जसं आता पण आपण बघितलं की बॉम्बेमध्ये, पुण्यामध्ये बांगलादेश भगाव है ना, बांगलादेशीला काढा, ही मोहीमच चालू आहे. धरायचं, पकडायचं, परत त्यांच्या देशात हाकलून द्यायचं. कारण की ते लोक हे थोडे संख्येने जरी आले तरी आपल्या देशामध्ये निश्चितच आपल्या जे काही संसाधन आहे, रिसोर्स आहे, त्याच्यासाठी ते घातक ठरू शकतात. तर हे थोडेसे लोक, परंतु हे थोडेफार लोक नव्हते, हे 6-7 लाख लोक होते जे त्यांच्या राज्यामध्ये घुसून गेले. आणि घुसल्यानंतर आता
राजाला साहजिकच भीती वाटेल की ह्यांनी जर ठरवलं तर सहज आम्हाला कब्जा करून गेलतो. आणि त्यामुळे आता तो राजा, ज्याचं नाव बलाक होतं, 4थ्या वचनामध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, तो सिप्पोरचा मुलगा बलाक हा मवाबाचा राजा होता. आणि त्यांनी जेव्हा हे सर्व चित्र बघितलं तेव्हा तो भयभीत झाला की हे एवढ्या मोठ्या संख्येने जर लोक आमच्याकडे आले तर मग आता आमचं काही खरं नाही. त्यामुळे आता ह्यांना घालवण्याचा काहीतरी प्रयत्न आम्हाला करायला पाहिजे. आणि अशा अवस्थेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्या भीतीचं काही कारण नव्हतं, कारण की तो देवाला ओळखणारा नव्हता. हा मवाबी लोक होते, ते जिवंत परमेश्वराला मानणारे नव्हते. परंतु जिवंत परमेश्वराने दुसऱ्या अध्यायामध्ये, अनुवादमध्ये जाऊया आपण, अनुवाद 2:9 मध्ये बघूया की परमेश्वराने एक अभिवचन दिलेलं होतं. आणि कोणीतरी जोरात वाचा. त्या हिशोबाने परमेश्वर आपल्या अभिवचनाला पाळणारा होता. आणि मवाबाबद्दल काय म्हटलेलं आहे बघा, अनुवाद 2:9 मध्ये, परमेश्वर त्याला म्हणतो, मला उपद्रव येऊ नको, त्याच्यावर युद्धाचा प्रसंग आणू नको. परमेश्वराने अगोदरच सांगून ठेवलं की बाबा सगळ्यांची झगड लढ, परंतु मवाब लोकांना तू त्रास देऊ नको. इस्रायली लोक मवाब लोकांच्या विरोधात तुम्ही जाऊ नको. का? हा, परमेश्वर म्हणतो जो वतन किंवा जो देश मी तुम्हाला देत आहे, ज्याला वतन दत्त प्रदेश म्हटलेला आहे, ज्याला दुधामध्याचा प्रदेश म्हटलेला आहे, तो मवाब देश नाहीये. त्यामुळे त्याला जिंकण्याचा प्रयत्न करू नको. पुढे परमेश्वर तो अब्राहमाचा जो भाचा होता लोट, त्याच्यासाठी हे नजर रिझर्व ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा किती महान मोठी गोष्टी परमेश्वर पहिलेच ठरवून ठेवतो. परमेश्वर कोणतंही कार्य विना योजनेचं करत नाही. अब्राहमाचा पुत्र लोट जरी किती बहकलेला असला तरी परमेश्वर म्हणतो आज देखील तो अब्राहमाचा आहे, त्यामुळे त्याचं नगर याला तू हात लावू नको. प्रेज द लॉर्ड. आलं सगळ्यांना लक्षात की का भीतीचं काय कारण नव्हतं, परंतु आम्हाला भीती वाटते. या जगामध्ये आम्हाला भीती वाटते. पाऊस आला, सगळ्यांना भीती वाटायला लागली, चर्चलाच येत नाही तो. असं लोकांना वाटतं पाऊस आला, वादळाला आमचं घर उडून जातं की काय, नको जाऊ चर्चला, घर पकडून बसलेले ते सगळ्यांनी, घर धरून ठेवलेलं, उडून जाईल उडून जाईल. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात, वादळ वारा पाऊस हे सगळं देवाचं ऐकतात. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही ऐकत नाही. आम्हाला सैतान म्हणतो, जगातल्या गोष्टी म्हणतो, फार कठीण परिस्थिती, बिलकुल जायचं नाही, कोरोना आहे, कोरोना, बॉम्बे में आ गया, पुणे में आ गया, कभी भी घुस जाएगा अंदर, बैठो घर के अंदर. आणि असं म्हणून आपण स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. या राजाला देखील वाटलं की आता काहीतरी भयानक परिस्थिती निर्माण झाली, आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावं लागणार, आपल्याला काहीतरी आता लढा देऊन त्यांना हकलावं लागणार. आणि ही परिस्थिती त्याच्या समोर आलेली होती. आणि त्याच्यासाठी आपल्याला गणना 21व्या अध्यायामध्ये थोडंसं मागे जाऊन जर बघितलं तर ही बाब खरी पण होती भीतीची. कारण की 21वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला असं दिसतं, 3ऱ्या वचनामध्ये की परमेश्वराने कनान लोक त्यांच्या हाती दिले. मिळालं सगळ्यांना. म्हणजे या प्रवासामध्ये सगळ्यात पहिले इस्रायली लोकांना कोणाला हरवलं? कनान लोकांना हरवलं. त्याच्यानंतर 25व्या वचनामध्ये बघा काय लिहिले, वाचा 25वं वचन. अमोरी एक आणखीन राष्ट्र होतं. अमोरी लोकांचे सगळे नगर पण कोणाला देऊन टाकले? इस्रायली लोकांना दिले. आणखीन एक वचन वाचा, 34व्या वचनामध्ये दिसतो की अमोऱ्याचा राजा सिहोन याला आणि ह्याच्या लोकांना देखील परमेश्वराने त्याच्या हातात देऊन टाकलं. म्हणजे इस्रायली लोकांनी एक नाही, दोन नाही, 3 ज्या राष्ट्रात येणारे जे काही राष्ट्र होते ते कोणाच्या हाती दिले? इस्रायलच्या हाती दिले. प्रेज द लॉर्ड. मग भीती तर वाटेल ना हो, मग भीती वाटणारच आहे आपल्याला की अरे एक 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 राष्ट्र काबीज करत पुढे चाललेले आहे. आता लोक करत आमची पाळी आहे. कारण की आमच्या शेजारी ते येऊन 6-7 लाख लोक बसले, त्यांना लोकांची भीती वाटत नव्हती. मग कशाची भीती वाटत होती सांगा बरं? त्यांना भीती वाटत होती की ह्या लोकांचा जो देव आहे तो जिवंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, हे लोक जिवंत परमेश्वराची लोक आहे. तुम्ही केवढे मोठं सैन्य घेऊन जरी गेले ना तर ह्यांना आम्ही हारवू शकत नाही, कारण की परमेश्वर यांच्या बाजूने लढतो. प्रेज द लॉर्ड.
यस प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्यासाठी अनुकूल परमेश्वर आहे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी लढतो. त्याचं नाव यहोवा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे जगात तुम्हाला कोणी देखील काही करू शकत नाही. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. जर परमेश्वर तुमच्यासाठी अनुकूल आणि परमेश्वर म्हटलं की नाही तुला मी हे देणार, मग तो देणारच आहे. प्रेज द लॉर्ड. यस, इथे अनेक लोक लढतात, झगडतात, मरतात, जीव गहाण ठेवतात, रक्त आटवतात, घाम गाळतात, आयुष्याचा समय वेस्ट करतात, परंतु त्यांना ती गोष्ट मिळत नाही. पण परमेश्वर म्हणतो मी आपले प्रियजनास लागेल ते झोपेती पुरवतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेती पुरवतो. स्तोत्र 127 मध्ये परमेश्वर म्हणतो. आणि आज त्यामुळे तुम्ही आणि मी लक्षात ठेवायला पाहिजे की हे नेत्र जे आहे ते का उघडले जातात. कारण की आपण वचन ऐकतो, वचनावर विश्वास ठेवतो आणि अनुभव घेतो. आजच आपण 3-4 साक्षी ते ऐकलेले, त्या सर्वांचे प्रभूने नेत्र उघडले. प्रेज द लॉर्ड. मी तुला बरं केलं, मी तुझी प्रार्थना ऐकली, मी तुझे अश्रू पुसले, मी तुला घरामध्ये शांती दिली, त्यामुळे मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याला नेत्र उघडणं म्हणतात. नेत्र उघडणं म्हणजे एकदम विजन पाहणारा, भविष्य कथन करणारा असा प्रॉफिट्स नाही. प्रत्येक व्यक्ती जो विश्वासात चालतो त्याचे आत्मिक नेत्र उघडायलाच हवे. आणि त्याने कोणाला बघायला पाहिजे? येशूला. आपल्या जीवनामध्ये सदोदित येशूला बघायला पाहिजे. जाऊया पुढे. आता ह्या बद्दल जर आपण सांगितलं तर आता एक व्यक्ती या बलाकला समोर आला आणि त्या बलाक राजाच्या समोर एक व्यक्ती आला आणि त्याचं नाव होतं बलाम. आणि त्या बलामाच्या बद्दल असं लिहिलेलं आहे की 5व्या वचनामध्ये बघा, बोराचा पुत्र मुलगा बलाम आपल्या भाऊबंदेच्या प्रदेश फरात नदीच्या काठी पथोर नगरात राहत होता आणि त्याला बलामाने बोलवलं. आता आपण म्हटलं ही फरात नदी इराकच्या जवळ आहे, म्हणजे ह्या भूमीपासून ते जवळ जवळ वचन आम्हाला सांगतं की 640 किलोमीटर दूर आहे. आता काही 640 आपल्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही, कारण की आता आपल्याला माहिती आहे ट्रान्सपोर्टचे खूप सारे साधन आहे. पण त्यावेळेस 640 म्हणजे महिने लागायचे तिथपर्यंत जायचं. परंतु बघा या बलामाचं कर्तृत्व किती मोठं होतं की एवढ्या लांब पर्यंत त्याचे कारनामे, त्यांनी केलेले मोठे मोठे चमत्कार, हे सगळं काही लोकांना विदित होतं. आणि इथे आपल्याला असं दिसतं की या बलाकला एक कोणीतरी किंवा सैतानाने म्हटलं तरी एक योजना त्याच्या समोर आली की त्याने आता लढाईसाठी सैनिक बाहेर काढले नाही, हत्यार बाहेर काढले नाही, रणगाडे बाहेर काढले नाही, तलवारी बाहेर काढले नाही. त्याने म्हटलं आता मी एक संदेष्टाला धरतो. आणि तो संदेष्टा कोण होता? बलाम होता. आणि त्याबद्दल वचन येणे प्रकारे सांगतं की यामध्ये असं आपल्याला दिसून येतं की आता त्याला वाटलं की ह्याची जी ताकद आहे, इस्रायली लोकांची ताकद हत्यार नाहीये, इस्रायल लोकांची ताकद 5-6 लाख लोक नाहीये, इस्रायल लोकांची ताकद हे फार वीर आहे असं नाही, ह्यांनी खूप युद्ध जिंकले असं नाही, यांची ताकद ही आत्मिक ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण की यांचा देव जो आहे परमेश्वर हा यांच्या बाजूने लढतो. आणि त्यांना पूर्ण विश्वास आहे की अब्राहमाने जे काही सांगितलेलं आहे किंवा अब्राहमाला जे काही सांगितलेलं आहे ते सगळं परमेश्वर त्यांना देणार म्हणजे देणारच. आणि त्यासाठी जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीमध्ये 22व्या अध्यायामध्ये बघू की परमेश्वराने त्यांना काय प्रॉमिस केलं होतं, आणि ते तुमच्या आणि माझ्यासाठी उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि 17 आणि 18 वचनामध्ये बघा परमेश्वराने काय प्रॉमिस केले होतं हे लक्षात ठेवा. ते तुम्हा आणि माझ्यासाठी पण आहे. 22वा अध्याय 17 आणि 18 वचन हे इस्रायली लोकांना केलेलं प्रॉमिस आहे आणि ते परमेश्वर पूर्णच करणार आहे. हे सर्व जगाला माहित होतं आणि आज देखील तुम्हाला आणि मला माहित असायला पाहिजे. वाचा 22:17. उत्पत्ती 22:17. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन, मी तुझी वृद्धीच करून तुझी संतती आकाशातल्या तारे इतके, समुद्राच्या वाळू इतकी करील. आणि पुढे अंडरलाईन करा, तुझी संतती शत्रूचे नगर हस्तगत करतील. प्रेज द लॉर्ड. जे काही हाती घेशील, जे युद्धामध्ये तुझं असेल ते त्या तू विजयीच होणार आहे. प्रेज द लॉर्ड.
कारण की मी तुझ्या बरोबर आहे. 18 वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वाद प्राप्त करतील. सर्व राष्ट्र संततीच्या द्वारे. आता तुम्ही म्हणा बाळक साहेब, ते वाळू एवढी कुठे संतती आहे? अहो, इस्रायल तर महाराष्ट्रापेक्षाही लहान आहे, त्याची पॉप्युलेशन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे, आणि कुठे म्हणतात वाळूची एवढी संतती आहे? कुठे ताऱ्यात एवढी संतती आहे? म्हणजे अगणित कुठे? आपण विसरत आहोत प्रियांनो. यस, आपण इस्रायली लोकांना काउंट करू शकतो. ते 2-3 करोडपेक्षा जास्त लोक नाही. महाराष्ट्राचे पॉप्युलेशन 14 करोड आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की पवित्र आत्मा आणि येशूच्या आगमनानंतर काय लिहिलेलं आहे की आम्ही सर्व आता अब्रामाचे पुत्र आणि आम्ही अब्रामाची कन्या आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता इस्रायल लोक नाहीये, ते 2-4-5 करोड असतील, किंवा मेलेले जर आपण काउंट केले तर त्या 15-20 करोड पर्यंत जातील, पण आकाशाचे तारे एवढे निश्चितच नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, येशूवर विश्वास ठेवणारे सर्व लोक इस्रायलाची प्रजा झालेली आहे, अब्रामाची प्रजा झालेली. प्रेज द लॉर्ड. आणि आता हे सर्वांना जर जोडलं तर मग निश्चितच खूप होतात ते, है ना? बरोबर आहे की नाही? कारण जगामध्ये ख्रिश्चनिटी सगळ्यात मोठं आहे, आणि हे सर्व लोक आता अब्रामाचे पुत्र आणि अब्रामाची कन्या आहे. जे मेले ते पण, जे आहे ते पण, आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे जन्म घेतील ते पण. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर असं हवेमध्ये बोलत नाही काही पण. परमेश्वर निश्चित गोष्ट दाखवतो. इस्रायल लोक लिमिटेड आहे, राष्ट्र आशीर्वादित होतील. भारताने खूप आता वॉरमध्ये, पाकिस्तान वॉरमध्ये किंवा युद्ध प्रदेश, इस्रायलचं कौतुक केलं. घर में घुस के मारेंगे, घर में घुस के मारेंगे. कोणाचा योजना असते? इस्रायलची, है ना? आपल्याला माहिती आहे. हत्यार सगळे रेडॉर सिस्टम कोणी दिलेलं आहे भारताला? इस्रायलने दिले. इस्रायल लोक जिथे जिथे गेलेले आहे तिथे तिथे त्या राष्ट्राला त्यांनी समृद्ध केले. आज देखील जगातल्या सगळ्यात जास्त सायंटिस्ट कोण आहे? इस्रायली लोक. आज जगातले सर्वात समृद्ध लोक, जे टॉप जे आहे, ट्रिलिनियर बिलिनियर लोक आहे, ते पण इस्रायली लोक. यस प्रियांनो, हे लक्षात ठेवा. हे देव उगाच कोणाला बोलत नाही. त्यांना विपुल आशीर्वाद देवाने दिलेला आहे आणि देतच राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट इथे दिसते. आणखीन एक वचन बघा, 12वा अध्याय 2 आणि 3 मध्ये बघा. इस्रायलला म्हणजे तुम्हाला आणि मला पण आहे, याला लक्षात ठेवा. 2 आणि 3 वचन मध्ये, उत्पत्ती 12, 2 आणि 3 मध्ये तो काय म्हणतो? मी तुझपासून इस्रायला, अब्रामाचे लोक मोठे मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन. पुढे, तुझे नाव मोठे करल. एक पण मुलगा नव्हता त्याला, अब्रामाला एकही मुलगा नव्हता, तेव्हा आशीर्वाद बघा कसले मोठे मोठे आशीर्वाद. आमच्याकडे काही पण नाही ना, तेव्हा मोठे मोठे आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय नाही, आम्हाला बुद्धी नाही, आम्हाला ज्ञान नाही, आमच्याकडे शिक्षण नाही, आमच्याकडे पैसा नाही, आम्ही गरिबीमध्ये राहतो, परंतु आशीर्वाद हे मोठे मोठे तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. ही बाब विसरू नका, कारण की तुम्ही आणि मी अब्रामाचे पुत्र आणि कन्या आहोत, आणि त्याचा परमेश्वर आमचा परमेश्वर. पुढे, तो आशीर्वादित होशील. पुढे, जे तुझे अभिष्ट चिंतात, जे तो बोलतात हे चांगले लोक आहे, ह्यांना उत्तम उत्तम गोष्टी मिळायला पाहिजे, म्हणजे त्यांच्याबद्दल चांगले बोलतात, दुसऱ्या भाषेमध्ये आशीर्वाद देतात, त्यांना मी आशीर्वादित करेल. दुसरी गोष्ट, जे तुझ्या विरोधात बोलतात, जे तुला शाप देतात, त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे? त्यांचं मी अनिष्ट करेन. आमेन. तुमच्याद्वारे, आमच्याद्वारे, इस्रायली लोकांच्या द्वारे परमेश्वर तो जगातले सर्व कुळे आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे आशीर्वाद तुम्हाला आणि मला दिलेले आहे. आम्ही म्हणतो हमारे पास कुछ नाही, हमारे पास. अरे किती दिवस तुम्ही रडणार? तुमचे नेत्र, आध्यात्मिक नेत्र उघडण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हे वचन काही अब्रामासाठी नाही, हा काही येशूसाठी नाही, हे काही पेत्रासाठी नाही, हे काही इस्रायली लोकांसाठी नाही, हे तुमच्या आणि माझ्यासाठी देखील आहे, कारण की त्यांचा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांचा बाप अब्राहम हा आमचा बाप अब्राहम आहे, आणि ते तो देणार म्हणजे देणारच, कारण की त्याच्या मुखातून निघालेला कोणताही शब्द विफळून कधी देखील परत येत नाही. हे कोणते शब्द आहे? देवाच्या मुखातून निघणारे शब्द. ते अपयशी होतील का? नाही. आम्ही अपयशी होऊ, पण आम्ही का अपयशी होऊ हा प्रश्न आहे. जर देव आमच्या बाजूने, तर आम्ही अपयशी का होणार आहे? आणि त्यासाठी आता एक मोठी प्लॅनिंग समोर आली. आलं लक्षात सगळं बॅकग्राऊंड? आता आपण विषयाच्याकडे जात आहोत. आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की ही जी ताकद आहे ना,
कोणती ताकद आहे? त्यांची ताकद कोण आहे? परमेश्वर. त्या ताकदीपासूनच ह्यांना तोडायचं. आणि ही ताकदीपासून जर ह्यांना तोडलं, मग ह्यांना हरवणं फार कठीण नाही. यस प्रियानो, आज अनेक जण आहे जे ख्रिस्तीचं स्वतःला म्हणतात, पण त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्तच नाही. त्यामुळे त्यांना ब्लेसिंग पण नाही. शैतानाने त्यांच्यातून ख्रिस्त पहिलेच काढून घेतलेलं आहे. ते नावधारी ख्रिस्ती आहे. ते म्हणतात आम्ही ख्रिस्ती आहे, पण बायबल वाचत नाही. आम्ही ख्रिस्ती आहे, पण प्रार्थना करत नाही. आम्ही ख्रिस्ती, परंतु मंदिराला येत नाही. आणि हे असे कसे ख्रिस्ती? आम्ही 8-8 तास नोकरी करतो. देव किती तास नोकरी करतो सांगा बघ? रात्रंदिवस, पिढ्यानपिढ्या. आमच्या वाडवडिलांपासून तो कधी झोपला नाही, आजही झोपला नाही. तो झोप घेत नाही, त्याला निद्राही लागत नाही, डुलकी घेत नाही, है ना? आपण बघतो स्तोत्र 128 मध्ये काहीच करत नाही. तो रात्रंदिवस 24/7 काम करतो. आणि आम्ही 8 तास काम केल्यानंतर नाही, आता आम्ही फार थकलो, आता वीकेंड आहे, आम्हाला आराम करू द्या, आम्हाला एनर्जी पाहिजे. हो प्रिय, तुमची माझी एनर्जी देव आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची आणि माझी ताकद जो आहे तो देव आहे. ये लेने के बाद ताकद नाही मिलेगी. पवित्र आत्म्याच्या लहू, येशूच्या लहूच्या द्वारे आणि सामर्थ्याच्या द्वारे तुम्हाला ताकद मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे, त्या बलामाने म्हटलं, बलामाला हाती घेण्याच्या अगोदर त्यांनी काय विचार केला की ह्यांची मेन ताकद काय? त्यांचा जीवित परमेश्वर. जर ह्याला आपण त्यांच्यापासून तोडलं तर काय होईल? मग युद्ध जिंकणं फार कठीण नाही आहे. हे काय फार लढवई नाही, गुलाम लोक आहे. हे मिस्री लोकांच्या 420 वर्षापासून गुलामी केलेली. हे काय फार प्रोफेशनल कमांडोज लोक नाहीये, ट्रेन केलेले लोक नाही. यांची ताकद परमेश्वर आहे. आणि त्यासाठी मग त्यांनी एक प्लॅन केलेला आहे. आणि तो प्लॅन हा होता की हा जो संदेष्टा, ज्याचं नाव बलाम होता, तो जगात सगळीकडे गाजलेला होता. आणि त्याला एक ताकद ही होती की तो ज्याला शाप देत असेल त्याचं काय होतं? असं त्याचा नाश होत होता. ज्याला आशीर्वाद देत होता त्याचं भलं होत होतं. अशा प्रकारचं त्याला म्हणणं, कृपादान मी म्हणणार नाही, परंतु अशा प्रकारचे ज्ञान त्याला प्राप्त होतं. आणि त्याला जर हाताशी घेतलं आणि इस्रायल लोकांना जर शाप दिला तर मग इस्रायल लोकांची ताकद संपल. कारण की हे आशीर्वादित लोक आहे. आशीर्वादित लोकांना जर जिंकायचं तर काय करावं लागलं? आशीर्वादाचं उलट काय? आशीर्वादाचं उलट काय? तुम्ही आणि मी शापित आहोत का? तुम्ही आणि मी शापित आहोत का? तुम्ही आणि मी काय आहोत? आशीर्वादित. पण ते येशू पासून दूर गेलं तर मग शापित लोकांमध्ये बदलून, है ना? तुम्ही आणि मी आशीर्वादित आहोत, पण आशीर्वादित का आहोत? कारण की येशू आमच्या बरोबर आहे. येशू आमच्या बरोबर आहे म्हणजे येशूने काय केलं? येशूने आमचे शाप, क्रोध वधस्तंभावर वाहिले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येतं ना लक्षात? वधस्तंभावर येशूने आमचे शाप, क्रोध सगळे वाहिल्यामुळे आता आमच्यावर शाप नाही, आता आम्ही आशीर्वादित अब्राहामाची प्रजा आहोत. प्रेज द लॉर्ड. त्यांनी हा विचार केला की आता मी ह्याला बोलवतो आणि हे इस्रायल लोकांना शाप देईल. आणि शाप दिल्यानंतर ह्याची आत्मिक ताकद, आध्यात्मिक शक्ती जर कमी झाली, मग ह्यांना हाकलून देणं फार कठीण नाही. आणि यासाठी आता आपण 3 पॉइंटकडे जाणार आहोत. आणि त्याकडे लक्ष लावत असताना वचन 6 वाचा. गणना 22:6 वाचा. म्हणून तो राजा बालाक म्हणतो, बलामाला तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे. का? यांच्यामध्ये खूप ताकद आहे, यांच्यामध्ये बळ आहे, ते खूप प्रबळ आहे. आणि पुढे यस, आणि मी प्रबळ होईल, मी त्यांच्यावर मारा करल आणि मी यांना देशातून हाकलून देईल. आणि त्यामुळे काय होणार आहे? मी विजयी आणि या समस्यापासून माझी सुटका होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कळालं आता तुम्हाला कशाला बोलवलं बालाकने बलामाला? कळालं? यासाठी की शाप द्यायचा होता. आणि तो फार प्रसिद्ध होता. तो तंत्र मंत्र जादू टोना ह्याच्यामध्ये फार प्रसिद्ध होता. या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक लोकांना पैसे देऊन काय करतात? करणी करा, लिंबू टाका, मिरच्या लावा, है ना? हे आपण आपल्या सगळ्या बाजूला बघतो. आमच्या घराच्या समोर हळद पडली, आमच्या घरासमोर लिंबू टाकले, आमच्या घराच्या समोर हे टाकलं ते टाकलं. आता आम्ही त्याच्यावर पाय ठेवला, पाळायचं प्रार्थना करा ना. प्रार्थना काय करा? तुम्ही शापित लोक नाही, तुम्ही आशीर्वादित लोक आहे. प्रेज द लॉर्ड.
किती शाप टाकू द्या तुमच्यावर, किती कर्णिक टाकू द्या, किती डोरे टाकू द्या, किती भावल्या टाकू द्या, किती मिरच्या लावू द्या, किती पिना टाकू द्या, काही होणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक आहोत. आणि त्यामुळे आता त्याला निश्चितच ह्या तंत्राचा उपयोग होतो. पण आपल्याला माहिती होतं की नाही होतं? अनेक लोक घाबरतात त्याच्या, की मी लिंबूवर पाय ठेवून गेलो. मग का घाबरतात ते? कारण की त्यांना माहित आहे काहीतरी होऊ शकतं. लिंबू म्हणजे काय? कोणाच्या तरी डोक्यावर उतरून फेकतात. बरोबर आहे ना? ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की आपली काय सगळं काय उतरवायचं, रस्त्यावर फेकून द्यायचं, जो पाय ठेवेल त्याच्यामध्ये घुसून जातं ते. हे त्यांची मान्यता. आणि लोकांना त्रास पण होतो. याचा अर्थ आहे की त्यामध्ये काहीतरी ताकद आहे. आणि ती ताकद देवी आहे का? निश्चितच नाही. येशूच्या हिशोबाने ते तुम्ही करू नये. तंत्रमंत्र आणि जादूटोण्याच्या येशू विरोधात आहे. आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टीमध्ये हा एक्सपर्ट होता. आणि याला जेव्हा त्याने धरून आणलं तेव्हा वचन आपण याच्या अगोदरचं जर वाचलं तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की तो भूतळावर झाकून टाकतो आणि त्यासाठी आम्ही तुला काहीतरी देणार आहे. आणि त्याकरता 7वं वचन वाचा. आता त्यांनी काय ऑफर काय बघा. आता त्याला ऑफर काय? हा ऑफर फार महत्वाची. आता राजाने म्हटलं भाई अच्छे जरा स्टँडर्ड लोक आहे, जे वडील आहे, जे एल्डर्स आहे, जे निश्चित नावाजले लोक आहेत, त्यांना त्यांनी बोलवलं. आता हा ऑफर कोणाच्याकडे घेऊन जायची होती? बलामाच्याकडे. संदेश आपण ह्याला म्हणूया संदेष्टा बलामाकडे घेऊन जायची. मग त्यांनी काय लिहिलं? आता त्याच्याकडे काय रोकडा पैसे के आगे तर दुनिया झुकती आहे. हा तर आपल्याला माहिती आहे की हा तर आता पैशासाठीच काम करणारा होता. काय देवाचा माणूस थोडी होता. आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं है ना, अलिशाचा एक संदेशचा एक शिष्य होता. आणि त्यांनी पण काय केलं? पैशासाठी दुप्पटच्या चौपट मिळणार होतं, ते चौपट शाप स्वतःवर घेतलेले आहे. बघितलं ना आपण, है ना. आणि त्यांनी शाप स्वतःवर होऊन घेतले. आणि कोणावर डुबकी मारणारे लोक होता? कौन डुबकी मारले? यादेर में किसने डूबे लगाई? नामान कोड़ी ने डुबकी लगाई और उसका शाप किस पे ऊपर आ गया? एलिशाच्या संदेष्टेवर आला. बघ, पैशासाठी जेव्हा तुम्ही जातात ना तर आशीर्वादने शापच येतो. आता इथे बघा, दक्षिणा लेकर चलो भाई आ जाओ हमारे लिए काम करो. यस, ही ऑफर होती. आणि त्यासाठी त्यांनी काही लोक आता पाठवले. 3 टप्प्यामध्ये मी तेवढंच करणार, संपवणार, कारण की पुढचा भाग आपण पुढच्या मध्ये बघूया. आणि त्यानंतर तेव्हा तो त्याला म्हणाला, तो त्यांना म्हणजे बलाम जो आहे तो आता ह्या वडिलांना म्हणतो, आज रात्रभर इथे वस्तीला राहा. परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईल. परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी त्याला उत्तर देईल. आता मला एक प्रश्न सांगा की हा परमेश्वराचा उपासक होता का? बलाम होता का? नाही. तो जादूटोणा करणारा, हा सर्व प्रकारच्या तंत्रमंत्रवाला व्यक्ती होता. ह्याचा परमेश्वराशी काय संबंध? परंतु त्याला कुठेतरी त्याने परमेश्वराचं नाव ऐकलं होतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने हे ऐकलं होतं की मिस्री गुलामीमधून एक जीवित परमेश्वराने आपल्या लोकांची सुटका करून आपल्या देशाकडे तो घेऊन चाललेला आहे. त्या परमेश्वराचं सामर्थ्य की त्यांनी समुद्राला दुभागलेलं आहे, त्यांनी पुढे जाऊन यार्देन नदीला दुभागलेलं आहे, त्यांनी मोठे मोठे कृत्य केलेले आहे, त्यांनी आकाशातून भोजन दिलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी पाणी वाळवंटामध्ये अशा अनेक चमत्कार केलेले आहे. आणि त्याला माहित होतं की ह्या चमत्कारच्या मागे एक जीवित यावे आहे, यहोवा आहे, तो ह्यांच्या बरोबर आहे. आणि त्यामुळे तो म्हणतो, भाई मेरे पास पावर है, परंतु वो और एक पावर है जिसका नाम यहोवा है. मी आता त्या यहोवाच्याकडे जातो आणि त्याला प्रश्न विचारतो. मी त्याला प्रश्न विचारतो, रात्रभर तुम्ही इथेच थांबा, रात्री जेव्हा रात्र पडत मग मी मेरी तंत्र मंत्र चालू हो जाते. लोकांना घाबरतात, पळाक रात्र 12 वाजले ना, काय बाबा झोपच अशी उडून जाते, काय काय दिसतात. रात्री 12च्या नंतर कार्यक्रम सुरू होतात.
आणि खरी गोष्ट आपल्याला पण माहिती आहे की बाराच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी लोक बसतात आणि ह्या कार्यक्रमाला ते सुरू करतात. आता रात्र झाली, आता त्यांनी म्हटलं आपण पूजा पाठ का समय हो गया, चलो अभी आपण बैठेंगे. आणि बसायच्या अगोदर त्यांनी कोणाला प्रश्न विचारायचा होता? परमेश्वराला प्रश्न विचारला. वाच आणि तेव्हा नववचन वाचा 22:9. इंटरेस्टिंग आहे ना, कळतं ना सगळ्यांना? आम्ही सोप्या भाषेमध्ये सांगत तुम्हाला. नववचन आता परमेश्वर आला. काही लोक रात्री बसतात आणि इसको बुलाव उसको बुलाव करतात. ऐकलं का आपण? रात्री बसतात आणि इसको बुलाने का, इसको बुलाव उसको बुलाव वगैरे वगैरे करतात. ते जाऊ दे, त्याकडे मी जाणार नाही, परंतु हे खत्य आहे. आपण जाऊन बघा, अनेक लोक प्रयत्न करतात. आता यावेळेस परमेश्वर आला आणि त्याने म्हटलं तुझ्या घरात काहीतरी लोक आलेले. बघा आता परमेश्वरला काय इथे यायची गरज पडली? इतक्या दिवस तो त्याच्याबरोबर नव्हता, परंतु आता परमेश्वर आणि त्याच्या राजा त्याच्या प्रजेचा इंटरेस्टचा विषय आला, त्यामुळे आता परमेश्वर पण आला तिकडे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा शत्रू प्लॅन करतो ना तुमच्या विरोधात, तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट लक्षात, तुमच्या विरोधात कोणी काही प्रयत्न करल तेव्हा सगळ्यात पहिले कोण येईल? परमेश्वर येऊन उभावे कि ये कौन है भाई, मेरे लोगों के खिलाफ ये प्लॅनिंग कर रहे, मेरे लोगों के खिलाफ जादू टोना कर रहे, माझ्या लोकांच्या विरोधात हे अशा प्रकारे ब्लॅक चिटिंग करत, हे कोण आहे? परमेश्वर लगेच येऊन उभा राहतो, कारण की परमेश्वराला सगळ्या गोष्टी दिसतात. इथे देखील परमेश्वराला दिसलं की काही लोक आलेले आहे आणि ते लोक काय करत आहे? माझ्या लोकांच्या विरोधात प्लॅनिंग करत आहे. पुढे काय घडलेलं आहे? की त्यांनी मोवाबाच्या राजाने बलाकाने मला निरोप पाठवला. 11 वचनामध्ये असं लिहिलंय की मिस्र देशावरून एक मोठा समुदाय आला, त्याने भूतळ झाकून टाकलेले. आता तू येऊन माझ्याकरता त्यांना शाप दे. तू असे केले तर मी त्याला लढवून त्यांना हाकलून लावण्यात यशस्वी होईल. बघा आता प्लॅनिंग क्लिअर कट. परमेश्वरला परमेश्वरला का माहित नव्हतं का? माहित होतं परमेश्वर, पण परमेश्वरला ऐकायचं होतं की काय ऑफर आहे. परमेश्वरने त्याने सांगितलं की मला आता एक राजाने ऑफर दिलेली आहे आणि ती ऑफर ही आहे की या लोकांना तू घालून टाक. म्हणजे घालवण्यासाठी काय दे? तू शाप दे. हो प्रिय, तुम्हाला कोणाची ऑफर आहे? ह्या दिवसामध्ये आपण काही ना काही ऑफर घेऊन काम करतो. मला काय चांगलं दिसतं? मला नोकरीची ऑफर आहे, मला विवाहाची ऑफर आहे, की मला जगी गोष्टीची ऑफर आहे, की मला पैशाची ऑफर आहे, अनेक गोष्टीची ऑफर आहे. परंतु देवापासून काय ऑफर आहे आपण विसरून जातो. प्रेज द लॉर्ड. देवाचं ऑलरेडी ऑफर तुमच्या जीवनात काम करत आहे, त्याचं नाव तारण आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या तारणासाठी तुमच्या देवाने आपल्या एकुलता एक पुत्र दिलेला आहे. ही ऑफर तुमच्या बरोबर काम करत आहे, परंतु तरी देखील तुम्ही दुसऱ्या ऑफरच्याकडे जातो. ये मिलेगा तो अच्छा है, वो मिलेगा तो अच्छा है, ये मिलेगा तो अच्छा है. आणि यामुळे परमेश्वर तुमच्यापासून दूर निघून जातो. आपण सगळ्यात मोठी ऑफर कडे दुर्लक्ष करत आहोत. आणि इथे त्यांनी बघितलेलं आहे की हा ऑफर सांगतो. तेव्हा 12 वचन वाचा. बलामाला म्हणाला तू यांच्या बरोबर जाऊ नको, त्यांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहे. म्हणा, ते आशीर्वादित लोक आहे. ते आशीर्वादित लोक आहे. ते आशीर्वादित लोक आहे. आम्ही आशीर्वादित लोक आहोत. आम्ही आशीर्वादित लोक आहोत. तुम्ही त्यांना शाप देऊ नका. लय त्रास होतो रात्रीचं, असं भीतीच वाटते. असं कोणतरी पकडतंय, कोणतरी जखडतंय, कोणतरी दाबतंय, कोणीतरी खिसतंय, काहीतरी दिसतं अंधारामध्ये. हो, तुम्ही आशीर्वादित लोक आहे. कसं काम कराल तुमच्या विरोधामध्ये? आणि जर करत आहे तर तुमचे नेत्र उघडा, कारण की कुठेतरी परमेश्वर मिसिंग आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा येशू आणि त्याचं रक्ताचं संरक्षण मिसिंग आहे. हे तुम्ही पहा. ते आपण बघत नाही. आपण म्हणतो प्रार्थना करा, हे ना प्रार्थना करा. अरे प्रार्थना करणार कोणासाठी? त्याच देवाच्याकडे. अरे तू माग ना, तुझा देव आहे ना तो. का नाही? तू रात्रीच्या वेळेस 1 वाजता 2 वाजता पाळक साहेबाला फोन करतो, पाळक साहेब उठा उठा उठा, बहुत त्रास हो रहा, बहुत तकलीफ. अरे पाळक साहेब म्हणतो देव जाग रहा है उधर, उसके पास जा. प्रेज द लॉर्ड. अरे तू मेरे को क्या फोन करता हो? परमेश्वर कभी भी सोता नहीं, उससे फोन कर, तो तुम्हाला मुक्त करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आपण जेव्हा भरकटतो ना, तेव्हा हे ऑफर जे असतात लोकांच्या, तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्य करतात. परमेश्वर म्हणतो त्याला तू शाप देऊ नको, कारण की ते माझे आशीर्वादित लोक आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तो तुमच्या आणि माझ्यासाठी पण हेच म्हणतो.
तुम्ही ह्याला कोणी शाप देऊ शकत नाही, माझे आशीर्वादित लोक आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो, सकाळी उठतो, त्या सगळ्यांना बोलवतो, त्यांच्या टीमला बोलवतो, टीम बालकला बोलवतो, अरे भाई नाही यार, नाही होऊंगा. वो परमेश्वर मला म्हणतो नाही होणार आहे, शाप देऊ शकत नाही मी. आणि त्यांना म्हणतो आता तुम्ही जा, मी तुमचं काम करणार नाही. तुमचं जे काय मला जे काय दक्षिणाचं ऑफर आहे, सॉरी मैं नाही कर सकता. पण त्याच्या मनातून आजवर त्याने दक्षिणाच घेतल्या होत्या ना, त्या दक्षिणाचं त्याच्या मनामध्ये असं होत होतं की अरे यार आज एक बहुत बड़ा ऑफर आया, लेकिन परमेश्वर के कारण मैंने उसको ठुकरा दिया. एक लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये देहिकतेचे, जगिकतेचे, पैशाचे, मोहपाशाचे अनेक ऑफर येतील, अनेक ऑफर येतील. आणि आपण जर लालची असू तर आपण ते ऑफर लगेच स्वीकार करून घेणार. यस यस, अरे बहुत बड़ी ऑफर है पाळक साहब, पहले मेरे को नौकरी लग जाने दो, मेरे को सब मेरा भला होने दो, फिर मैं यीशु यीशु करेंगा. अभी तो फिलहाल वो ऑफर भारी आहे यीशु के ऑफर. आणि असं म्हणून आपण अनेकदा त्या ऑफरच्या कडे जातो. परंतु हा बघा, परकी संदेश त्याला माहित आहे बाबा देव आपल्या खतरनाक रे, उसके खिलाफ जाने का नाही. देवाने म्हटलं नाही जायचं तर नाही जाणं. आणि मग 15 वचन वाचा, ऑफर नंबर 2. वो भी हार मानने वाला नाही. राजा था ना भाई, राजा लोक कसे असं सहज असायचे, हार मानतील का? तुम्हाला ठीक आहे भाई, नेक्स्ट ऑफर है ना मेरे पास, ऑफर नंबर 2 लो चलो. त्यांनी आता पहिल्यापेक्षा पण जास्त प्रतिष्ठित सरदार पाठवले. त्यांनी म्हटले छोटे मोठे लोक काम नाही, चलो भाई बाजू में हो. अब मैं चांगले जे बोलणारे डेलिकेट्स आहे, जे चांगले ऑफर देणार आहे, जे चांगले बार्गनिंग करणार आहे, जे पॉवरफुल सरदार आहे, त्यांना मी आता पाठवतो. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की त्यांनी आता 17 वचन वाचा, काय ऑफर होती? हा, आता तुला नुसती दक्षिणा देणार नाही, आता बहुत बड़ा सम्मान करने वाला हूं मैं, बहुत बड़े ऑफर है मेरे पास. अभी माणसं पण मोठे, ऑफर पण मोठा, मोठा सन्मान, दक्षिणा विसरून जाता. आणि मग माझ्या करता परत एक बार तेच काम, तुला तेच करायचं, ऑफर बडा देता मैं, पैसे थोडासा नाही क्या ले पडता, ये ले थोडे और ले ले, पण काम व्हायला पाहिजे. आपण म्हणतो हा ना पाळक साहेब, ते काय चर्चला येता येत नाही, खूप प्रार्थना केली. मग ते म्हटले की ठीक आहे, रविवार को चर्च नाही आना, मैं नोकरी छोड देता, जाऊ दे थोडा पगार वाढवून देतो, तुझा पगार वाढवून देतो. मग मी काय म्हटलं, जाऊ दे ना, पगार वाढत, त्यांना फार पैशाची गरज आहे, जाऊ दे, रविवारचं जरा मी ड्रॉप करून टाकलेलं, आता मी कामामधूनच त्या पैशावर आपलं घर चालवतो. हेच प्रियानो, सैतान व सैतानी गोष्टी अनेकदा ऑफर वाढवतात आणि आपण म्हणतो नको थोडा दिवस, देवा जरा तू सबर से ले, आराम से बैठ, जरा मी पैसा बिसा कमवल, धन बिन कमवतो, बँक वगैरे कमवतो, मग माझा देव मग आहे, बुढापे में देव आएगा ना मेरे साथ. आणि असं म्हणून आपण देवाला कमी लेखतो आणि ऑफरला मोठं लेखतो. आणि मग 18 वचन वाचा, बलाम बालकाच्या सेवाला म्हणाला, मला घर भरून ऑफर में, इतना बड़ा ऑफर, घर भर के सोने चांदी देने वाला, इतकं जरी दिलं नाही, मला नाही यार, सॉरी भाई, नहीं करते आता यार, वो परमेश्वर बहुत बड़ा है, उस घर भर के सोना चांदी भी दे दे, कुछ नहीं होने, नाही करू शकत मी, सॉरी. तुमचे सरदार आहे, तुझा राजा आहे, सगळं काही चांगलं आहे, परंतु उनके बाजू से जीवित परमेश्वर, त्याच्या विरोधात तुम्ही आम्हाला कारसार असताय. परंतु त्याची मनातून काय इच्छा होती की मला घर भरून सोनं चांदी दे, मग मी विचार करीन. बघा, लालची होता तो. त्याने म्हटले छोटे दक्षिणा छुटुक पुटुक वाला काम वाला नहीं करता मैं बड़ा आदमी हूँ भाई, जग में फेमस है, तो थोड़ी सी दक्षिणा दे के क्या मेरे को चला रहा है क्या, घर भर के सोना चांदी दे, मग आपण जरा विचार करू. आणि त्यानंतर तरी मग कृपा करून आज रात्री तुम्ही इथे राहा. पहिले काय म्हटलं, घर भर के सोना चांदी दूंगा, तर मग मी विचार करू. आता मग हळूच काय म्हणतं, नाही राहा रात्रभर, परत एकदा ट्राय करतो मी, परमेश्वराकडे परत एकदा ट्राय मारतो. काय माहित परमेश्वर बदलला तर. बघा पुढे काय लिहिलेलं आहे, 19 वचन, हा, तो फार चांगला सेल्समॅन होता. त्याने ज्याला काय जे पाहिजे होतं, घर भर के सोना चांदी का विचार करो भाई, तब मैं परमेश्वर के पास जाता.
आणि त्यांनी परमेश्वराकडे जात असताना त्यांनी म्हटलं एक आणखीन ट्राय मारतो, मी जातो परमेश्वराकडे, रात्रभर तुम्ही थांबा, मी परमेश्वराची बोलीन. आणि मग रात्री देव 20 वचन बलामाकडे येऊन म्हणाले, हे पुरुष तुला बोलावला आले असतील तर त्यांच्या बरोबर तू जा. अरे वा, का खुश झाला असेल, अरे परमेश्वर बोला जाने का भाई जाने का अभी हट खुश अभी नाही. रात्रीच्या 12-1 वाजता परमेश्वर म्हटलं की जा, जो बोलतात त्यांच्या मागे जा. आणि बघा 21 वचनामध्ये काय लिहिलेलं, सकाळी सुटला, अरे वा सोने विने का नाही अभी तो बहुत मिलने वाला है, दोनों दिवसा माल ही माल मिलने वाला है, चलो. सकाळी सुटला तो, गाढवाला घेतला आणि निघाला. गाढवाला घेतलं आणि कोगीर त्याच्यावर बसला आणि सोना चांदीचा विचार करत बसलेला आहे. घरभर के सोना चांदी मिळणार आहे असं ऑफर आता त्याला निश्चितच प्राप्त झाल्यासारखं त्याला वाटत आहे. आणि आता तो निघालेला आहे. आता रस्त्यामधला धोका जो होता, कोण होता, परमेश्वर, तो पण म्हणतो जा. आणि तो निघालेला आहे, तो निघालेला आहे. आणि आता इथून नेत्र उघडण्याचं काम सुरू होत आहे. प्रेज द लॉर्ड. तयार आहे आंखें खोलने को? हा, चल आता आपण जाऊया परमेश्वराच्या योजने निरूप नव्हे तर परमेश्वराने त्याला यस म्हटलं, तो निघालेला आहे. आता तो गाढवावर बसलेला आहे, तो आणि गाढव हे दोघं जण निघालेले आहे. आणि 22 वचनामध्ये वाचा तुम्हाला, खूप देवाचा कोप भडकला. अरे हे कसं देव, एका बाजूला म्हणतो जा आणि दुसऱ्या बाजूला कोप पण भडकतोय, हे काय प्रकार काय? म्हणजे देव बरोबर डिसिजन घेत नाही. एका बाजूला तर जा जा जा, दुसऱ्या बाजूला राग 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 पण करतो. परमेश्वराचा कोप भडकला. हा आता बघा, आपण चित्रामध्ये पण बघत आहे की बलाम गाढवावर बसलो, निघालेला आहे. पहिला अटेम्प्ट, फर्स्ट अटेम्प्ट, गाढवावर बसलो निघालेला आहे. आणि आता परमेश्वराचा क्रोध भडकलेला आहे आणि तो गाढवावर बसून निघालेला असताना तिथे वचन लिहिलेलं आहे 23 वचनामध्ये की परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार घेऊन वाटेत उभा असलेला गाढवीने पाहिले. बलामाने पाहिले का? इतर त्याच्याबरोबर सेवक होते त्यांनी बघितलं का? कोणी बघितलं? गाढव देव बघतो, गाढवाला देव दिसतो का? काही लोक म्हणतात अरे वो रात को बहुत कुत्ते रो रहे थे तेरे घर के सामने, जरूर कोणीतरी मरणार असेल, मला कुत्र्यांना दिसतं कोणीतरी मेलेलं है ना. ऐकलं ना तुम्ही? हा, उल्लू उल्लू कावळा आला पाहुणे येणार. हे बघा, कावळ्यांना पाहुणे दिसत आहे, उल्लू काय दिसतं, कुत्र्यांना मेलेला व्यक्ती दिसतो, मग गाढवाला का नाही दिसणार? बरोबर आहे ना? असं व्हायला पाहिजे का? नाही, हे काही सगळं आपल्याला माहिती आहे की सुपरस्टिशन आहे, हे सगळं अंधविश्वास आहे. प्राण्यांना जे डोळे आहेत त्यांनाच दिसतात, ते ब्लॅक अँड व्हाईट दिसतं, आपल्यासारखं कलर पण दिसत नाही त्यांना दूध दिसलेला आहे. आणि तो दूध उभा आहे, हे कशामुळे दिसलं? कारण की देवाने त्याचे नेत्र उघडले. मनुष्याला दिसत आहे का? हो प्रिया, गाढवाला नेत्र उघडून दूताचे दर्शन झाले. हो प्रियानो, देवाची इच्छा आहे की देवाचे सामर्थ्य, देवाची योजना, देवाचं प्लॅनिंग तुम्हाला आणि मला दिसावं. प्रेज द लॉर्ड. आणि अनेकदा आपण विश्वास चालत नाही म्हणून तो आपल्या कोणत्या लोकांना दाखवतो आणि आपण म्हणतो अरे मेरा डैडी है, मैं तो पालक हो गया, मैं तो एल्डर हो गया, मेरे को कुछ दिख रहा नहीं, और वो छोटे बच्चे को सब कुछ दिखने लग गया. यस, परमेश्वर अनेकदा तुमच्यापेक्षा कनिष्ठ लोकांना, तुमच्यापेक्षा दुर्बळ लोकांना, इतकंच नव्हे तर गाढवासारख्या व्यक्तीला देखील दर्शन देण्यासाठी नेत्र उघडतो. प्रेज द लॉर्ड. का उघडलं नेत्र? कारण की देवाला काहीतरी दाखवायचं होतं. प्रेज द लॉर्ड. तुमचे आणि माझे नेत्र देव का उघडू इच्छितो? कारण की तुम्हाला आणि मला देवाला काहीतरी दाखवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. आता परमेश्वराचा क्रोध भडकलेला आहे. कोणावर भडकलेला क्रोध? गाढवावर का? कोणावर भडकलेला आहे? कोणी पाठवलंय? देवानेच म्हटलं जा. आणि एक बार म्हणतो, एक तर असं म्हणतो जा, दुसरी तर असं फटके भी देणे का? अरे एक आहे असं काय? एक तो जा जा, नाही तर फटके. हे दुटप्पी व्यवहार झाला ना. आणि त्यावेळेस तिथे ती वाट सोडून शेतात शिरली. अटेम्प्ट 1 मध्ये तिने जसं बघितलं तर दूताला, आपण चित्रामध्ये वजसबाई चित्र दिखा, त्या चित्रामध्ये बघितलं की त्यांनी जसंच त्या दूताला बघितलं, त्याच्या हातामध्ये तलवार आहे, त्याचं दिव्य स्वरूप बघितलं, गाढव घाबरलं आणि ती कुठे गेली?
कुठे गेली? शेतात शिरली. घाबरून ते शेतात पळालेली. आणि यानंतर आम्हाला दिसत आहे की मग काय झालं? तिने पुन्हा वाट्यावर आणण्यासाठी बलावानाने तिला जोड मारलं, फटके दिले. अरे यार, क्या मेरा अच्छा परमेश्वर मेरा रस्ता खोल रहा, आणि गाढव बघा माझा रस्ता ब्लॉक करतो. आणि आपणही अनेकदा चिडतो. अरे मला मंदिराला जायचं नाही, हे काय नाटक लावलं या लोकांनी बाबा. जायचं की नाही चर्चला? पाऊस येतं, पाणी येतं, काय देवाने नाटक लावलेलं, पाऊस पाणी. अरे भाई, चर्च जाने का भी रखो, पाऊस बंद कर. मैं कितना इम्पोर्टेंट आदमी हूं, चर्च में नहीं गया ना तो बहुत सारा नुकसान हो जाएगा यीशु तेरा. असं म्हणून आपण देवाला गुन्हेगार ठरवतो. हो प्रियांनो, आपण देवाला किरकोळ घेतो, आपण देवाला कनिष्ठ तुच्छ लेखतो. इथे त्याने बघितलं तलवार आणि दूत, घाबरलेलं. ती पळालेली आहे. आणि पळाल्यानंतर गाढवाला कोणी झोडपलेलं आहे? मला ही स्टोरी आपण ऐकलेली, काही नवीन गोष्ट नाही. अटेम्प्ट नंबर 2. परत एक वार. मग परत त्याने मारत झोडत त्याला रस्त्यावर आणून उभं केलं. परत गाढवावर बसला. आता गाढवावर बसल्यानंतर थोडस ते चाललं. पुढे काय लिहिलं 24व्या वचनामध्ये? मग द्राक्षमळ्याच्या मधील बोळात परमेश्वर जो परत एकदा येऊन उभा राहिला. आणि बोळ्याच्या दोन्ही बाजूला कुंपणच्या भिंती होत्या, आणि त्या भिंती नेरो रस्ता होता, खूप भिंतीचा रस्ता होता. आणि त्यामुळे त्या भिंतीला ती अगलटली आणि बलामाचा पाय भिंतीला चेंगरला. आता इथपर्यंत बलामला काही होत नव्हतं, ती शेतात घेऊन चालली होती. पण यावेळेस आता बलामालाच पाय काय गेलेला, गाढव आणि भिंतीच्या मध्ये चेंगरला. आता तर त्याला फारच राग आला. ते म्हटलं, अरे काय या गाढवेने आज लावलेलं, आयुष्यभर कधीच त्रास दिला नाही, आजच काय झालेलं एवढे बिथरते सारखी. परत एक फार दूत उभा राहिला. परत एक गाडी उभ्या करली. रस्ता होता नॅरो. रस्ता नॅरो मध्ये काय झालेलं आहे, तिला इकडे तिकडे, आता इथे शेत नाही, तिथे काय नाही, आता ती इकडे पळायची. तर भिंतीला जाऊन घासल्याबरोबर ह्याचा पाय मध्ये चेंगरला. आता परत त्याला फार राग आला, आणि म्हणून त्याने वचन मध्ये 25 मध्ये लिहिलं, तिला पुन्हा मारलं. अटेम्प्ट 2. पुन्हा एकदा फटके दिले. की हे काय लावलेलं आहे गाढवाला? आपण गाढव आहे मारायला. आपण अनेकदा हेच म्हणतो प्रियांनो, अनेकदा आपण निर्बळ दुर्बळ लोकांना मारतो, आणि आपल्याला वाटतं की आमचं काम त्याने ऐकायला पाहिजे. परंतु अनेकदा लक्षात ठेवा, निर्बळ आणि दुर्बळ दीन नम्र लोकांशी देव दिसतो. प्रेज द लॉर्ड. धन्य ते लीन आणि नम्र लोक, ते देवाला पाहतील. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आपण जर अमेरिकेमध्ये गेलं तर गाढव त्यांचं, जसं असतं की जर कमल का फूल आहे, हात का पंजा आहे, तसं गाढव त्यांचं सिम्बॉल आहे मतदानाचं. गाढवाला तिथे फार महत्व आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण लीन आणि नम्र होतो, गाढव म्हणजे सेवा करणार. येशू ख्रिस्त देखील गाढवावर बसलेला, तिथे मी जाणार नाही, परंतु एकच लक्षात ठेवा, त्या गाढवीला परत त्याने धरलेलं आहे. आता अटेम्प्ट नंबर 3 कडे वळणार. मग परमेश्वराचं आणखी पुढे करा, उजवीकडे डावीकडे जागा नव्हती, आणि मग तो मधोमध येऊन उभा राहिला. आता अशी जागा होती. दूध थोडा पुढे गेला, गाढवाला मारून परत उभं केलं त्याने. चल नाही काय. परत विचार गाढव उभा राहिला. दूध पुढे गेल्यामुळे आता गाढवाला थोडं आणखीन चालत गाढव पुढे सरकला. पण गाढवाला काय दिसत, समोर दूध दिसत आहे. गाढवाला काय दिसत आहे, तो अलौकिक स्वरूपाचा दूध दिसत आहे. गाढवाला काय दिसत आहे, त्याच्या हातामध्ये तलवार आहे. ब्लेसिंग दिसत नाही. इथे काय दिसत आहे, त्याला नाश दिसत आहे. आणि आता जेव्हा गाढव इकडे पण जाऊ शकत नाही, शेताकडे पण पळू शकत नाही, भिंतीकडे पण जाऊ शकत नाही, मग गाढवाने अटेम्प्ट 3 मध्ये काय लिहिलेलं, 27वं वचन वाचा. काय केलं गाढवाने? अरे ती म्हटलं, अभी किधर भागने का रास्ता ना, खेत में भागने को जगह है ना, इधर से निकलने को जगह है, रस्ता पण एवढाच आहे, दूत आता मध्ये उभं राहा. ती दणकन खाली बसून घेतलं. आणि बसून घेतल्यामुळे परत रागाने पेटलेल्या बलामाने त्यांना काठीने बदलून काढलं. परत ते फटके त्याला तरी. ये काय नाटक लावलंय, अरे इतना बड़ा ऑफर है भाई, गाड़ो जरा सोच यार, कर थोड़ा होते मेरी इज्जत रख यार. क्या इतकं बडं घर बसलं, सोने चांदी मिळायला चाललोय मी, आणि तू काय इथे नाटक करत आहे, त्याला कधी मला फायदा होईल, या गोष्टीचा विचार करत होता. हो प्रियांनो,
एक लक्षात ठेवा, देवाचं काम करत असताना, आता लक्षात ठेवा, मी महत्वाचा मुद्दा काढला, जेव्हा आपण देवाचं काम करतो परंतु आपल्या मनामध्ये पैसा का लालच आहे, मग तो देव म्हणतो हे काम तू नको करू भाऊ. तू देवाने म्हटलं जा, परंतु तू कोणासाठी जाते? देवासाठी नाही, पैशासाठी. तर देव म्हणतो सॉरी, जे निस्वार्थी लोक आहेत त्यांच्यासाठी मी काम करत. प्रभू येशू ख्रिस्त ह्याची चित्रवृत्ती, त्यांनी राजांचा राजा प्रभूंचा प्रभू असून त्यांनी दासाचं स्वरूप धारण केलं. इतके त्यांनी आम्हासाठी नुसतं दुःख सहन, ते पण वधस्तंभाचं दुःख सहन केलं. येशू म्हणतो अरे मी देव असून मी दासाचं स्वरूप धारण करतो आणि माझ्या ह्या योजनेच्या विरोधात काम करून तू पैसावाला कसं काय होऊ शकतो? आणि देवाला ही गोष्ट आवडलेली नाही. देवाने जायला जरूर सांगितलं त्याला, परंतु देवाला ही ऑफर निश्चित आवडली नाही, कारण की ह्याच्या मनामध्ये लालच आणि स्वार्थ होता, पैशाच्या लालचाने तो चाललेला होता. त्यामुळे सुरुवात कोणापासून झाली? गाढवापासून. आणि आता जेव्हा त्याला खूप झोडलं 28व्या वचनामध्ये, तेव्हा परमेश्वर त्या गाढवीला वाचा पण दिली, गाढव बोलू लागला. आता आपण स्क्रीनवर बघायचंय, अ डॉंकी स्पोक, गाढव बोलतो का? आणि गाढव आता बोलू लागलेलं. बघा आता देव काय काय करतो, बघायला पण लावतो आत्मिक गोष्टी आणि आत्मिक गोष्टी बोलायला पण लावतो. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला अद्भुत गोष्टी नुसतं दिसणार नाही, तर तुम्ही सामर्थ्याने भरून देवाची महिमा त्या अन्य अन्य भाषामध्ये देखील करू लागणार आहे, कारण की ती देवदूताची भाषा आहे. प्रेज द लॉर्ड. त्या भाषेला काय म्हटलेलं आहे संत पौलांनी? देवदूताची भाषा तुम्ही बोलू लागणार आहे. पुढचा रविवार पेंटिकॉस्ट संडे आहे, त्यामध्ये आपण बघणारच आहोत. आणि यामुळे आता बघणारा गाढव बोलणारा गाढव पण झाला. प्रेज द लॉर्ड. हे कशामुळे शक्य झालं? हे यामुळे शक्य झालं कारण की देवाने त्याचे नेत्र आणि त्याचे मुख देखील उघडलेले. आज परमेश्वर तुमच्यामध्ये आहे, माझ्या जीवनामध्ये आहे, आणि म्हणतो मी विश्वासू, मी बिलीवर आहे, ख्रिस्त आहे. खरोखर तुम्ही त्याच्या वचनामधून देवाचे मनोहर बघू शकतात का? खरोखर आपण देवाच्या दर्शनासाठी ताणलेले आहोत का? आणि जर ताणलेले आहोत तर तुम्ही का मोबाईलवर आता संदेश बघत आहे? जर चर्च उघडा आहे तर तुम्ही पावसाकडे बघतात, परिस्थितीकडे बघता, पण येशू तुम्हाला नको. देवाने तुमचे कान उघडलेले आहे, तर कान उघडलेले तर या मंदिरामधून ऐका देव काय म्हणतो आहे. प्रेज द लॉर्ड. तर देव निश्चितच तुम्हाला कळत नाही तर देव तुमचे आज कान उघडेल. प्रेज द लॉर्ड. कारण की देव आलाच यासाठी आहे की गाढवाचे कान उघडतो तर मी तुमचे देखील कान उघडणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणणार आम्ही गरीब आहे पाळक साहेब, आम्हाला कळत नाही, आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला एक गहन गोष्ट कळत नाही, परंतु देव म्हणतो तुला ऐकणारे कान मी तुला देतो. प्रेज द लॉर्ड. यस, बोलणारे मुख तुला देतो. देवाने सांगितलंय तू आपले मुख चांगले उघड म्हणजे मी ते भरीन. प्रेज द लॉर्ड. हाँ, तेरे को बोलने का नहीं, साक्ष देने को पाळक साहेब ने बोला ना, तेरे को नहीं बोलने का. नुसतं पुढे उभं राहायचं. पवित्र आत्मा बोलणार आहे. गाढव बोलणारा नसतो, परंतु कोण बोलत होता त्याच्या मुखातून? देव, जो पवित्र आत्मा बोलत होता. प्रेज द लॉर्ड. काय बोलला गाढव बघा, वाचा. बलामाला ती म्हणाली, मी तुझे काय केले म्हणून तू मला 3दा मारले? अरे एक बार मारा, चलो छोड़ दिया मैंने, मालक है अपना, जाने दो, करने दो, मारता है तो मारने दो. दुसऱ्यांदा मारलं तरी बाबा तू काय बोलावा? तिसऱ्यांदा परत मारतच चालला. तू मारायला किती बार सहन करणे का भाई? गाढव पण बोलायला लागतो. आपण कोणावर अत्याचार केला ना, बायकोला जोडतो गाढवासारखे, मग ती बायको तर कधी ना कधी तर बोललच ना भाई, वो बोलेंगे ना, असं कसं नाही. ती काय मनुष्य आहे? ते गाढव बोलू शकतं तर मनुष्य बोलणार नाही का? मग आपल्याला आणखीन राग येतो. अरे मेरा घर का खाते आणि मेरेच विरोधात बोलते का? माझंच खाते आणि माझ्याच विरोधात बोलते का? मुलांना आपण मारतो मग ते पण चिडतात, एखादे दिवस ते बोलतात, मग आपण म्हणतो अरे मेरा खाता और मेरे खिलाफ बोलता क्या? आणि अशा प्रकारे आपण काय करतो? अनेकदा हिंसेचं काम करतो. देव अहिंसक आहे. देवाने त्याचं मुख उघडलेलं आहे आणि तो म्हणतो तू मला का मारलेला आहे? आणि आता काय म्हणतो बघा, बलाम काय म्हणतो? बलाम गाढवीला म्हणाला तू माझी चेष्टा केलीस. तो जरा पहिलं तर त्याला शॉकच लागला असेल, अरे बापरे, इतक्या दिवस गाढव माझ्याकडे होतं, आयुष्यभर मी गाढवावर झाला, आयुष्यात कधी ऐकलंच नाही गाढव बोलतो. गाढव बोलतोय म्हणजे काय? त्याला धक्का बसला आणि तो गाढवाशी आता काय करत आहे? इथे बोलत आहे किंवा त्याच्याबद्दल तो डिबेट करत आहे. आणि तो म्हणतो तू माझी चेष्टा केली, माझ्या हातात जर तलवार असती तर मी आत्ताच तुला छेदून टाकले असते. तो आपल्या गाढवीला म्हणतो अरे माझ्या हातात काठी आहे म्हणून तू वाचली,
जर मी तलवार घेऊन जर आज बसलो असतो ना, तर तलवाराने मेलो असतं. गाडवी म्हटलं, अरे भाई इधर भी तलवार उधर भी तलवार, किधर जाने का यार मैंने, सामने भी तलवार लेके दूध खड़ा है, इधर मेरा मालक तलवार लेके जाणार. अरे मी करू तरी काय, मला काहीच कळत नाही काय करावं. परंतु मला मालकापेक्षा मालकाचा देव हा महत्वाचा वाटतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काठीने मार की कशाने पण मार, परंतु जो समोरचा तलवार घेतलेला देवाचा माणूस आहे त्याने मारलं तर ते फार भयानक आहे. जगाच्या सगळ्या मारीपेक्षा देवाच्या हाती पडणं महाभयंकर आहे ना. आपण ऐकतो देवाच्या हाती पडू नका, ते महाभयंकर आहे. आणि इथे त्याला कळालेलं गाढवाला की देवाच्या हाती मला पडू नये, तुम्हाला किती मारायचं तरी मार, परंतु मला देवाच्या हातून मार खायचा नाही. आणि तेव्हा 30व्या वचनामध्ये गाढवी बलामाला म्हणे, तू सुरुवातीपासून माझ्यावर बसत आलेला मी तीच गाढवी आहे ना, मी असे कधी वागलेस का? नाही, आजवर मी कधीच असे वागले नाही. 31वं वचन वाचा. अरे अविस अब बारी है बलामाची. पहिले गाढवीचे डोळे उघडले, त्याचं मुख उघडलं. आता कोणाचे डोळे उघडले? बलामाचे पण डोळे उघडले. आणि डोळ्याने त्यांनी काय बघितलं? गाढवीने नमन केलं का? हो सांगा. गाढवीने बघितलं ना, बघितलं काय नाही, त्यांनी नमन केलं का? ती स्वतःला सेव्ह करायचा प्रयत्न करत होते किंवा आपल्या मालकाला सेव्ह करायचे, पण ह्याने काय केलं? ह्याने नमन केलं. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुम्ही मंदिरामध्ये जेव्हा येशूला बघता त्याच्याला नमन करण्यासाठी येतात. प्रेज द लॉर्ड. देव दर्शन का देतो? देव तुमची भेट का देतो? देव अद्भुत गोष्टी का करतो? यासाठी की तुम्ही या आणि त्याला नमन करा. परंतु लोक दुसऱ्याच गोष्टीला नमन करण्यासाठी मंदिराला येत नाही. ते पैशाला, नोकरीला, कुटुंबाला, प्रेमाला, दैहिकतेला नमन करण्याच्या मागे. आज देव म्हणतो, जर तू मला मंदिरात आली आणि माझं हे रूप जर बघितलं तर निश्चितच तू नमन करणार, गुडघ्यावर पडणार आणि माझी आराधना करणार. प्रेज द लॉर्ड. कारण की आशीर्वाद त्या देवामध्ये आहे, आशीर्वाद या पैशामध्ये नाही. पैशाच्या मागे चालणारा आज बलाम बघतो की नमन करण्यासाठी पैसा नव्हे, देव हा महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. मी चाललो घर भरून सोनं चांदीसाठी, परंतु मी या दूताला बघून त्याचं नमन करतो. देव आला का? आता देव होता का? तो नाही, दूत होता. दूताला बघूनच तो थरथर कापून गुडघ्यावर पडला आणि त्याला कळालं की वो किसको शाप देने के लिए जाने वाला है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा प्रियांनो, तुमच्या शाप देणाऱ्याचे नेत्र उघडतील आणि ते म्हणतात, अरे ये तो यार यीशु का आदमी भाई है, बहुत डेंजर, इसको शाप नहीं दे सकते. आज तुमच्यावर करणी धरणी करणारे लोकांवर परत एक वर ती करणी धरणी जाईल आणि ते म्हणाल, अरे ते कोणत्या माणसावर तू करणी धरणी करतो? तो येशूचा मुलगा आहे. प्रेज द लॉर्ड. ती येशूची कन्या आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. ही बाब लक्षात ठेवा. तुम्हाला काही दिसत जरी नसलं, गाढवाला काही कळत जरी नसलं, परंतु निश्चितच बलामाला कळालेला आहे, क्लिअर संदेश दिलेला आहे की मी जे काही कार्य करत आहो त्या कार्य करण्याचा दूत पण एवढा सामर्थ्यशाली असेल तर तो देव किती सामर्थ्यशाली असताना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, तलवार घेऊन दूत उभा, नुसता दूत उभा असता तर गाडी चालली असते थोडी. कारण की आपण पवित्र शास्त्रामध्ये दूतांना बघितलं, तलवार घेऊन दूत उभा होता. का तलवार घेऊन आला होता दूत? सांगा बरं. काय वाटतं तुम्हाला? दूत तलवारच घेऊन का आला असेल? तलवार कशासाठी घेतात? अभि आपण देखते रस्त्यांवर लोक इकडे तिकडे पळतात. काय घेऊन पळतात? तलवार घेऊन बघतात. आपण पण बघितलं आपल्या एरियामध्ये काही दिवसानंतर काही लोक दिसतातच, तलवार लेके भाग रहे, ये लेके. कशासाठी पाहतात ते? असंच काय, मेरी निशाणी, मेरे को मतदान दो, तलवार मेरी निशाणी, असं म्हणतात का ते? काय म्हणतात? दहशत, भीती. जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर ही तलवार तुमच्या मानेवर चालल. ही दहशत निर्माण करण्यासाठी तलवार घेऊन आलेलं. आता बलामाला क्लिअर इंडिकेशन होतं की भाऊ, ज्या परमेश्वराच्या योजनेने तू तिथे जात आहे तो परमेश्वर सामर्थ्यशाली, सेनाधीश आणि राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. ही गोष्ट तू विसरू नको. प्रेज द लॉर्ड. सोना चांदी बहुत कर लिया तूने, परंतु हे पण लक्षात ठेव की तो ज्या देवाच्या बरोबर चाललेला आहे तो न्यायासनावर बसलेला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तो न्यायाधीश आहे.
तो सगळ्या जगाचा न्याय करणार आहे, हे विसरू नको. आज आम्ही प्रीती सगळ्यांच्याकडे प्रेम, देवाचा अनुग्रह, देवाची कृपा ह्याकडे जातो, परंतु अनेकदा आपण विसरून जातो. तोच येशू एक दिवस जेव्हा येणार आहे, तो प्रत्येकाच्या पापाचं झाडे देखील घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस तुम्हाला कृपा नाही, त्यावेळेस तुम्हाला क्षमा नाही. हा कृपेचा काळ आहे, इसलिए बलाम की भी चल रही है और गाढव की भी चल रही, सगळ्यांची चाललेली आहे या दिवसामध्ये. सगळी चलती आहे. पैसे की चल रही, सोन्याची चालले, चांदीचे चालले, राजा बलाक पण चालला. परंतु एक वेळेस असं येणार आहे, जेव्हा येशू राजा म्हणून येणार आहे, त्यावेळेस प्रत्येक गुडघे त्याच्या नावाने टेकलं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी तर ऑलरेडी गुडघे टेकलेले, त्यामुळे इतर लोक ऑलरेडी गुडघे टेकणार आणि म्हणणार आहे, आपल्या मुखाने काय म्हणणार आहे, येशूच प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या अगोदर, ते येशू प्रभू म्हणण्याच्या अगोदर तुमचे आणि माझे नेत्र आज उघडले, तर आज का नाही म्हणत आहे तुम्ही? देवाची ही इच्छा नाही की शेवटच्या काळामध्ये तुम्ही येशू प्रभू म्हणावं. का? कारण की ते येशू प्रभू म्हणणारे सगळेच अग्नीच्या सरोवरात जाणार आहे. तुम्हाला आणि मला जायचं का अग्नीच्या सरोवरमध्ये? मग येशू जर ची इच्छा ही आहे की मी तुमचे नेत्र उघडतो, पवित्र आत्म्याची इच्छा आहे तुमचे नेत्र उघडताय, तर त्याचं सामर्थ्यशाली रूप तुम्ही बघा. प्रेज द लॉर्ड. आणि ते पावरशाली रूप बघण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर पवित्र आत्मा उतरला, त्याचे नेत्र उघडले आणि त्याच्याकडे जे महान कार्य झाले ते कार्य तुमच्याद्वारे पण घडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, तुम्हाला आणि मला जेव्हा दिसल की माझा राजा, माझा येशू इतका सामर्थ्यशाली, तो माझ्या बरोबर आहे, तर मग तुम्ही घाबरणार नाही, तुम्ही भिणार नाही. आपण रोज प्रार्थना करतो, प्रभू उशाशी लेफ्ट साइड, राइट साइड, आगे पीछे देवदूतांचा पहारा ठेव, है ना. ही आपली प्रार्थना रोजच्या रोज असते की पहारा ठेव. किती लोकांनी देवदूतांना पहारा करताना बघितलं? शिट्टी बजारा, जागते रहो ऐसा करके शिट्टी बजाने वाला देवदूत किती लोकांनी देखा, बघितलं का? पण आपण रोज करतो ना प्रार्थना, असतात का देवदूत? सांगा आता. यस, असतात. प्रेज द लॉर्ड. आता मी त्या संदेशाकडे आणि पॅरेंटिंग एंजल्सकडे मी जाणार नाही, परंतु देवाने ते संरक्षण ठेवलेलं आहे, म्हणून तर तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत. प्रेज द लॉर्ड. त्याचा रक्ताचा कोट, त्या संरक्षणाचे दूत तुमच्या सभोवती आहे, जरी तुम्हाला दिसत नाही, परंतु ते आहे. आणि ते का दिसत नाही? तुम्ही मागा देवाकडे. प्रेज, देवा मला दाखवते. प्रेज द लॉर्ड. ते मला दर्शन दे, मला दिसू दे, कोणते, किती आणि कसे दूत माझ्या सभोवती, आणि देव दाखवणार. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी देव म्हणतो, शेवटच्या काळामध्ये मी तुम्हाला पवित्र आत्म्याची ओतणी करेल आणि मग तुमचे नेत्र उघडतील. तो शेवटला काळ कधी? आता आलेला आहे. तो काळ आलेला आहे. पेंटिकॉसच्या संडेच्या अगोदर हा 5वा संदेश मला पेंटिकॉसकडे घेऊन जायचा आहे, आणि त्यासाठी आपण ह्या 5व्या संदेशाकडे हे बघत आहोत की नेत्र उघडण्याची वेळ आलेली आहे. झोपणे राहण्याची वेळ नाही. जे झोपलेले आहे त्यांना भीती आहे, त्यांना दडपण आहे, ते मरणप्राय, त्यांच्या हातून काम होत नाही. आणि आज जर गाढवाचे नेत्र उघडतात, आज जर बलामाचे नेत्र उघडतात, तर तुमचे आणि माझे नेत्र उघडणार की नाही उघडणार? यस, उघडणार आहे. निश्चितच पेत्राचे नेत्र उघडले, आपण बघितलं अलिशाचे नेत्र उघडले, कर्नेलचे नेत्र उघडले, तर देव माझे नेत्र नाही उघडणार का? अहो, तर बलाम सारखा जो पापी होता, विरोध देवाचा संदेश होता, त्याचे देखील नेत्र उघडले. गाढवाचे नेत्र उघडले, तर माझे काय? मी त्याच्यापेक्षा गायाबीत आहे का? नाही. येशूने तुम्हाला रक्ताची खंडणी देऊन विकत घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची ती इच्छाच आहे की तुमचे नेत्र उघडावे, परंतु तू योग्य प्रकारे मागत नाही म्हणून तुला मिळत, तू इच्छाच बाळगत नाही. आपल्याला असं वाटतं मेरे नेत्र खुल गए तो मेरे गाढ़व भाग जाएगा, मेरे नेत्र खुल गए तो मेरे को भागना पडेगा तलवार देख के. अरे नाही भाऊ, हा घाबरवण्यासाठी नाही. आपण आपले नेत्र उघडा, वधस्तंभावरचा येशू तुम्हाला दिसेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. तो हात पसरून म्हणतो की माझ्या पुत्रा, माझे कन्या, ये माझ्याकडे, मी तुला केव्हापासून बोलावत आहे. तो तुमचे आज दाराचे दरवाजे ठोकत आहे, आणि तो म्हणते की जो कोणी माझ्यासाठी दार उघडेल, मी त्याच्या घरामध्ये प्रवेश करेन. प्रेज द लॉर्ड. तो अंतःकरणात प्रवेश करू इच्छितो, तो तुमचे नेत्र उघडू इच्छितो, तो तुमचं मुख उघडू इच्छितो, तो तुमचे कान उघडू इच्छितो, यासाठी की तुम्ही जगासारखे कानवाले लोक, जगासारखे मुखवाले लोक, जगासारखे डोळेवाले लोक नव्हे, तर तुम्हाला आध्यात्मिक नेत्र, आध्यात्मिक मुख, आध्यात्मिक कान मी दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्यासाठी तुम्हाला नुसतं मागायचं आहे, काही करायची गरज नाही. सोनं रूप घेऊन येशूच्याकडे जा, मग नेत्र उघडेल का? तो नाही.
नुसतं आपल्याला काय करायचं, विश्वासाने येशूकडे मागा की येशू, जर मी तुझा पुत्र आहे, माझी कन्या आहे, तर माझे आत्मिक नेक उतर, पवित्र आत्मा लगेच तुम्हाला ते दाखवल आणि तुम्ही म्हणणार की खरोखर मला येशू दिसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हो, माळी दादा, माळी दादा, माझ्या येशूला कुठे ठेवून घेतलेले आहे, कृपया मला दाखवा. माझ्या येशूला कुठे ठेवलेले, मला कृपया दाखवा. बघा, एवढी प्रीती करणारी का मरिया मगदली अशी म्हणत होती? कारण की ती अविश्वासाने रडत होती. हो प्रियानं, आज जर तुम्ही अविश्वासाने रडत आहे तर नेत्र पुसा. प्रेज द लॉर्ड. कारण की आनंदाचे दिवस आलेले आहे. आज तुमचे आनंदाचे दिवस आले की येशू पुनरुत्थित झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण मेलेल्या देवाची आराधना करत नाही, आपण पुनरुत्थित येशूची आराधना करते. आणि येशू म्हणतो मरिये, लगेच तिचे कान उघडले की नाही कान? लगेच तिला कळालं, रब्बुनी, अरे ये तो मेरा येशू है. लगेच तिने डोळे पुसले, अरे ये तो येशू मेरे सामने खडा है. आणि मी माळी दादाच करते अद्याप. अरे आपण किती दिवस माळी दादाकडे मेलेले येशूच्याकडे जाणार? कितपर्यंत? गुड फ्रायडेच्या पुढे ईस्टर येतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, आपण गुड फ्रायडे पर्यंत जातच नाही. पाळक साहेब 5 तास संदेश देतात. जाऊ द्या बाबा, ईस्टरला बरं वाटतं, चांगले चांगले कपडे घालून जाय. 5-5 तास हिचा संदेश कोण सुनेंगा? जाऊ द्या, ईस्टरलाच जाऊ. आणि त्यामुळे आपण आपल्यासाठी वधस्तंभावर प्राण अर्पिलेले येशूला बघत नाही, तर मग पुनरुत्थित येशू दिसेल का? दिसेल का? जर तो मेलाच नाही तर मग पुनरुत्थित कसं काय? आज तुमच्या आणि माझ्यासाठी येशू जर मेलेला नाही तर पुनरुत्थित होणार तरी कसा? आणि यामुळे आजच्या दिनी नेत्र उघडायच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला हे सांगू इच्छिते की मी तुमच्यासाठी मरण पावलं, माझं शरीर तुम्हासाठी मोडलं गेलेले, माझं रक्त तुमच्यासाठी सांडलं गेलेले. आता वेळ आलेली आहे की माझा तुम्ही स्वीकार करा. उद्या येत्या रविवारी आपण प्रभुभोजनाच्या मेजापाशी येत असताना मी तुमचे नेत्र उघडेल, तुमचे पाप दूर करेल, तुमची अशुद्धता दूर करेल. आणि बघा, तुम्ही अद्भुत गोष्टी ज्या मी तुम्हासाठी लिहून ठेवल्या मी दाखवलं. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. वचन हे अद्भुत वचन आहे पिता. हे मनुष्याच्या द्वारे, एक पाळकाच्या द्वारे, देवापासून पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यापर्यंत पडलं. आज या मालिकेचा 5वा संदेश, हो येशू आम्हाला गाढवाकडे घेऊन जातो. आज आम्हाला विरोधात कार्य करणारा बलामाच्याकडे घेऊन जातो, बलाकाच्याकडे घेऊन जातो. आणि आम्हाला ही गोष्ट कळते की परमेश्वर म्हणतो, जे तुला आशीर्वाद देतात मी त्यांना आशीर्वाद देईन, जे तुझ्या अभिष्ट चिंतात मी त्यांचा अभिष्ट करेल, परंतु जे तुझे अनिष्ट चिंतात मी त्यांचं अनिष्ट करीन. हो येशू, तू आम्हावर किती प्रीती करतो. देवा, तू आमच्यावर किती प्रीती करतो. आम्ही जर तुझे लेकरं आहोत, आम्ही पुत्र आणि कन्या आहोत, आम्ही का घाबरतो? हो पवित्र पिता, आम्ही लोकांना बघून घाबरतो, आम्ही समोरच्या लोकांची परिस्थिती बघून घाबरतो, आम्ही मारझोडला घाबरतो, आमच्या गरिबीला घाबरतो, आम्ही अत्याचारला घाबरतो. हो पिता, आम्ही निश्चितच आमच्यावर आलेल्या वादळाने तुफानाला घालून घाबरतो. येशू ख्रिस्त म्हणतो, अरे शिष्यानो घाबरू नका, मी भूत नाही, मी येशू आहे. त्यांनी वादळ आणि तुफानला दटावलं आणि ते लगेच थांबलं. हो येशू राजा, आज तू आमचं वादळ तुफान थांबव, यासाठी की आम्ही भूताकडे नव्हे तर आम्ही येशूकडे बघत आहोत, याची जाणीव आम्हाला व्हावी. हो पिता, तुला धन्यवाद देतो की तू बलामाच्या त्या गाढवीचे नेत्र उघडले आणि त्याने दूताच बघितलं. परंतु पित्या, जेव्हा बलामाने बघितलं त्याला जाणीव झाली की मी पैशासाठी सेवा करत होतो. आज पित्या, आम्ही त्या लोकांसाठी प्रार्थना करतो जे सेवा तर येशू तुझी करतात, जे बोलवलं ते येशू तुझ्यासाठी जातात, परंतु ते पैशासाठी मंदिरं विकत आहे, ते पैशासाठी हो पवित्र परमेश्वर आपला जीव आणि मिनिस्ट्री गहाण ठेवत आहे, ते पैशासाठी पित्या अनेक प्रकारचे चर्च विकत आहे, ते पैशाच्या मागे धावत आहे, कारण की त्यांना वाटत आहे की येशूच्या सेवेमध्ये पैसा पण मला मिळावा. हो येशू राजा, तू आम्हाला स्पष्ट सांगतो की ज्याला माझ्या मागे यायचं त्याने आत्मनिग्रह करावा, आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावा. हो पित्या, आज परत एक बार आमचे नेत्र उघड, यासाठी की वधस्तंभावर खेळलेला येशूच नव्हे तर पुनरुत्थित येशू हा देखील आम्हाला दिसावा. कारण की आम्ही आमच्या नेत्रामध्ये भीती, दडपण आहे, आजार आहे, निराशा आहे, अविश्वास आहे. आमचे नेत्र उघडल्यानंतर आम्हाला तारणारा येशू दिसणार आणि त्याच्याद्वारे तुझा गौरव होणार. तुझी स्तुती, धन्यवाद आणि गौरव असो, कारण की आमचा येशू आज आमच्या बरोबर आहे आणि आमचे नेत्र उघडण्यासाठी आज त्यांनी सुंदर असा संदेश आम्हाला दिला. ऐकणारे प्रत्येक जे बांधलेले आहे, जखडलेले आहे, दुर्बळ आहे, शापात आहे, पापात आहे, येशू म्हणतो घाबरू नका, भिवू नका, तुम्ही अब्रामाचे संतान आहे, तुम्हाला काही देखील इजा होणार नाही, कारण की मी तुमच्या बरोबर आहे. आभार मानतो येशू.
हे प्रभू येशूच्या नावात आमेन आमेन.